एक हात मदतीचा पुढे गेला की हजार हात जोडले जातात. रोटरी तेच करते जे शब्द बोलू शकत नाहीत. लहानसे योगदान पण मोठा बदल घडवत असते. म्हणूनच आज जगभर रोटरी क्लब याचं नाव आदराने घेतलं जातं. आणि आज त्याच रोटरी क्लबची एक शाखा आणि मुखेड या ठिकाणी त्याचं पदग्रहण सोहळा दिव्य भव्य अशा पद्धतीचा संपन्न होतोय. आपल्या सर्वांची उपस्थिती, आपण सर्वजणच या सोहळ्यासाठी प्रमुख आकर्षक आहात. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. रोटरी क्लब ऑफ मुक्कडचे पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अशोक कोरवार सर यांना अशी विनंती करतो की 2028-29चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सतीशजी लोणीकर यांना एस्कॉर्ट करावं. रोटरी क्लब ऑफ मुक्कड सिटीचे असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील यांनाही अशी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर विराजमान व्हावं. आमच्या मुक्कड क्लबचे सदस्य व आम्हाला ज्यांचा अभिमान आहे असे रोटरी क्लब ऑफ मुक्कड सिटीचे सदस्य असिस्टंट गव्हर्नर प्राध्यापक संजय पाटील यांना अशी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर विराजमान व्हावं. ज्यांच्या पदग्रहण समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात असे नूतन अध्यक्ष रोटरियन श्रीहरी बुडगेमवार यांनाही अशी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर विराजमान व्हावं. ज्यांना आपण आजीव सचिव असं म्हणतो पण पुढच्या वर्षी अध्यक्ष होणार आहेत असे रोटरियन पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर विराजमान व्हावं. सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या मीटिंगला सुरुवात व्यंकट जाधव सर यांना अशी विनंती करतो की आपण या मीटिंगची सुरुवात होण्यापूर्वी आपण अध्यक्षांना कॉलर घालावं. त्यासमोर संजीव रेड्डी उपस्थित नसल्याबद्दल त्यांचा पदभार प्राध्यापक विजय जाधव हे स्वीकारतील. तो काही काळापुरताच असणार आहे. यानंतर सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण जागेवर उभा टाकावं. मीटिंग कॉल टू ऑर्डर. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वजण स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पर्यावरणाला संवर्धन होण्यासाठी आपण सगळेजण त्या रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आदरणीय नामदेव महाराज दापकेकरजी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028-29चे सतीशजी लोणीकर, असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील, असिस्टंट गव्हर्नर संजय पाटील, रोटरी क्लब ऑफ मुक्कड सिटीचे अध्यक्ष उमाकांत पद्मवार, सचिव प्रतिनिधी जाधव सर, नूतन अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार व नूतन सचिव श्री पवन पोद्दार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वृक्षाला पाणी टाकून या ठिकाणी या पदग्रहण समारंभाचं उद्घाटन करत आहेत. पाटील पाटील ते नांदेडचे नाव लिहून नांदेड रोटरी क्लब ऑफ नांदेड येथून मुद्दामून उपस्थित झालेले रोटरियन मुरली मुतडा, रोटरियन नागेशी देशमुख, रोटरियन श्याम जवाद्वार व आमच्या मुखेडचंच नसून आता नांदेडचं भूषण असणारे रोटरियन उमेश गरुडकर यांचंही मी या ठिकाणी शब्दसंबंधाने स्वागत करतो. अनिल चवळे सरांना हा उपक्रम खूप आवडला असेल कारण की त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी खूप म्हणजे अहोरात्र प्रयत्न करतात. यातून आपण सगळ्यांनी एक प्रेरणा घ्यावी आणि प्रत्येकानं एक झाड लावण्याचा संकल्प या निमित्ताने करावा अशी मी आपणास विनंती करतो.
काही पत्रकाराचे नाव घेतात. हे बघ तिथं काय कर, तिथं 2 खुर्च्या टाकायला बरोबर. रोटरी क्लब ऑफ मुखेडचे पास्ट प्रेसिडेंट दीपक देवापुरे, पास्ट प्रेसिडेंट बसवराज शिवपूजे व आम्हा सर्वांचं हृदयावर राज करणारे पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अशोक कोरवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची उपस्थिती ही प्रेरणादायी सगळ्यांना ठरणार आहे. यानंतर नूतन अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी बुडगेंवा सर यांना अशी विनंती करतो की ज्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे असे हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर यांचा सन्मान करावा. रोटरियन डॉक्टर श्रीहरी बुडगेंवा सर यांना अशी विनंती करतो की आपण हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नाही. पाटील 2 खुर्च्या टाकून तिथं टाकणं. उमेशच्या बाजूला कुठं टाकायचे? उमेशच्या बाजूला टाका. दीपक यानंतर ज्यांच्या हस्ते हा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे असे रोटरियन सतीशजी लोणीकर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028-29 यांचा सन्मान नूतन सचिव रोटरियन पवन पोद्दार हे करतील. मी पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की आपण DGN रोटरियन सतीशजी लोणीकर यांचा यथोचित सन्मान करावा. यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोटरियन शिवशंकरजी पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अशोकजी कोरवार सर यांना विनंती करतो की त्यांनी रोटरियन शिवशंकरजी पाटील सर यांचा सत्कार करा. DJ Assis SK. यानंतर या मुखेड सिटीतील रोटरी क्लबचे सदस्य आणि आमच्या सगळ्यासाठी अभिमानाचे असणारे आदरणीय रोटरियन प्राध्यापक संजयजी पाटील सर यांचा सत्कार पास्ट प्रेसिडेंट आदरणीय दीपकजी देवापुरे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी रोटरियन प्राध्यापक संजयजी पाटील सर
येजी यांचा सत्कार करावा. पास्ट प्रेसिडेंट मनोज जाजू यांना अशी विनंती करतो की आपण समोर येऊन बसावं. मनोज जाजू, पास्ट प्रेसिडेंट मनोज जाजू, बसवरा शिवपूजेवर बसावं. व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. यानंतर रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर येथून मुद्दामून उपस्थित झालेले रोटरीयन विवेकजी कानडे यांचा सन्मान मनोज जाजू हे करतील. मनोज जाजू यांना अशी विनंती करतो की आपण रोटरीयन विवेकजी कानडे यांचा सन्मान करावा. DGN सतीशजी लोणीकर यांच्या समवेत आलेले विवेकजी कानडे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. पर्यावरणाविषयीची अधिकची जाण असणारे डिस्ट्रिक्ट वर पर्यावरणाविषयी व वृक्षारोपणाची चळवळ उभी करणारे कवी रोटरीयन अनिल चौडे सर यांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर सन्मान स्वीकारावा. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरचे सदस्य रोटरीयन अनिलजी चौडे सर यांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर DG यांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा. यानंतर रोटरी क्लब ऑफ नांदेड येथून मुद्दामून उपस्थित झालेले पास्ट असिस्टंट गव्हर्नर व भावी गव्हर्नर रोटरीयन मुरली भुतडा यांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर सन्मान स्वीकारावा. रोटरीयन मुरली भुतडा रोटरी क्लब ऑफ नांदेड यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी DGN व असिस्टंट गव्हर्नर व सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण रोटरीयन मुरली भुतडा यांचा सन्मान करावा. लवकर लवकर घ्या ना. 2 ट्रे करा वाटा, 2 ट्रे करा. रोटरी क्लब ऑफ नांदेडचे सर्वच कार्यक्रमामध्ये सक्रियतेने सहभाग नोंदवणारे यानंतर नांदेडमधील प्रतिष्ठितांचा असो की सर्वसामान्यांचा असो सगळ्यांचा वाढदिवस आवर्जून त्यांच्या घरी जाऊन साजरे करणारे रोटरीयन ते LIC मध्ये काम करतात. ते त्यांना करोडपतीचा हा बहुमान अनेक वेळा त्यांना बहुमान मिळालेला आहे असे नागेशजी देशमुख यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. मी DGND आणि AG व सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण रोटरीयन नागेश देशमुख यांचाही या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर नांदेडहून मुद्दामून उपस्थित झालेले रोटरीयन श्याम जवादवार यांनाही अशी विनंती करतो की आपण
या प्रसंगी होणारा सन्मान स्वीकारावा. रोटरी क्लब ऑफ नांदेडचे सक्रिय सदस्य रोटरीयन श्याम जवाद्वार, DJN AG, आमच्या क्लबचे 2 मावळते अध्यक्ष, नूतन अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रोटरीयन श्याम जवाद्वार यांचा ह्या ठिकाणी सन्मान होईल. समाजातल्या विविध क्षेत्रातील कार्याची नोंद घेऊन त्यांच्या कार्याचं उत्तम अशा पद्धतीने निरीक्षण करून त्याला प्रसिद्धी देण्याचं कार्य ज्या पत्रकार बांधवांनी करतात आणि त्यांच्या लेखणीच्या धारेतून अनेकांना एक नवीन उजाळा मिळतो, अशा आमच्या सर्व पत्रकार बांधवांचं सहर्ष स्वागत तर झालेलंच आहे. यानंतर कृपया थोडंसं बदल. यानंतर उमेश गरुडकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तो नांदेडचा आहे असं आम्हाला वाटतच नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं थोडंच. रोटरीसाठी समर्पित भावनेने काम करणारे रोटरीयन उमेश गरुडकर, पती पत्नी दोघंही रोटरीच्या कार्यामध्ये सदैव तत्पर असतात असे रोटरीयन उमेश गरुडकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मित्रा सॉरी. यानंतर पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पत्रकार संघाचे सन्मान्य अध्यक्ष, दैनिक श्रमिक लोकराजचे संपादक आदरणीय ज्ञानेश्वरजी डोईजड यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांनी करावा अशी विनंती करतो. आदरणीय ज्ञानेश्वर डोईजड. या ठिकाणी वेळेचा अभाव पाहता सर्वच उपस्थित मान्यवर हे आमचे प्रमुख अतिथी आहेत. मी कळसकर, बसवराज शिवपूजे, गजानन कौटिकवार, प्राध्यापक व्यंकट चव्हाण, सचिन गरुडकर यांना अशी विनंती करतो की आपण उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. तिकडून गुलाब पुष्पाचा एक ट्रे घ्या पट्टा. नरेश. नाही खाली तिकडं शारदाताई पाटील व डॉक्टर चांडवकर, स्वप्नाच्या चांडवकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. 2 मिनिटं घ्या ना. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेकांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूनं आम्ही उपस्थित सर्व मान्यवरांचं जागेवरच आम्ही यथोचित सन्मान करतोय, तर ते सहर्ष स्वीकार करावं. आणि पुरुष बांधवांचा या ठिकाणी मुखेड रोटरी क्लबच्या वतीनं आमच्या रोटरियन्स बांधवांनी सहर्ष स्वागत करत आहेत. भगिनींचं सुद्धा या ठिकाणी ॲडव्होकेट शारदाताई जाधव पाटील, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर स्वप्नजताई चांडवकर या दोघांनी महिला भगिनींचा सत्कार करायचा. या ठिकाणी एक विशेष सत्कार होणार आहे. आज योगायोगानं प्राध्यापक विजय जाधव यांचा वाढदिवस आहे. मी DJN व नामदेवजी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण रोटरीयन प्राध्यापक विजय कुमार जाधव यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा द्याव्यात. महाराजाचे शुभ आशीर्वाद आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिळत आहेत, हा खरोखरच योगायोग आहे. आणि ज्या रोटरीच्या कार्यामध्ये आपण कार्यरत आहात, सर्वोच्च पद असणारं म्हणजे
प्रांतपाल पद अशा 2028-29चे प्रांतपाल रोटेन सतीजी लोणीकर यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होतो. हा काय 25-26चे अध्यक्ष उमाकांत पद्मवार यांचा सन्मान करावा. पास्ट प्रेसिडेंट दीपक देवापुरे यांना अशी विनंती करतोय की आपण 2025-26चे अध्यक्ष ज्यांनी अध्यक्षीय कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम घेतले आणि मुखेड सिटीच्या क्लबला एक नावलौकिक मिळवून दिला असे प्राध्यापक उमाकांत पद्मवार यांचा या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. यानंतर गजानन कौटिकवार यांना अशी विनंती करतो की 2025-26चे अध्यक्ष रोटरियन प्राध्यापक संजीव रेड्डी यांचे प्रतिनिधी रोटरियन प्राध्यापक विजयकुमार जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सचिवाचे प्रतिनिधीमधून या ठिकाणी उपस्थित झालेले रोटरियन प्राध्यापक विजयकुमार जाधव यांचा सन्मान रोटरियन गजानन कौटिकवार हे करतील. पुनश्च एकदा मी सर्व उपस्थित मान्यवर प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी बोडगोमार यांच्यावर प्रेम करणारे सर्व डॉक्टर मंडळी, पत्रकार बिरादर सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत करतो. सर्व डॉक्टर, पत्रकार, विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे सर्व मान्यवर यांचंही मी या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत करतो. यानंतर 2025-26चे अध्यक्ष रोटरियन उमाकांत पद्मवार सर यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या कार्याचा अहवाल व आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. रोटरियन डॉक्टर उमाकांत पद्मवार. सगळ्यांना नमस्कार. या पदग्रहण सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले परमपूजनीय नामदेव महाराज जापकेकर यांना नमन करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांना आम्ही रोटरीच्या भाषेमध्ये इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणतो, ते इन्स्टॉलेशन ऑफिसर DGN आदरणीय रोटरियन सतीशजी लोणीकर सर. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय AG शिवशंकर पाटील, आमच्या क्लबचे सदस्य आणि AG प्राध्यापक संजय पाटील सर. खरं तर शहरातली सगळी सन्माननीय व्यक्ती पुढे उपस्थित आहे. प्रत्येकालाच स्टेजवर जागा देणं आवश्यक आहे, पण रोटरीचा प्रोटोकॉल असतोय, त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागतोय. त्यामुळं मी सगळ्यांची क्षमा मागतो, कारण शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर व्यक्ती आज मला माझ्या या सभागृहात उपस्थित दिसते. त्यामुळं या रोटरीच्या प्रोटोकॉलमुळं आपणाला वर बोलवता येत नाही, त्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो. लोणीकर सरांसोबत आलेले रोटरियन सर, सगळी पास्ट प्रेसिडेंट्स, रोटरियन्स, ॲन्ड्स, ॲनेट्स आणि सगळी निमंत्रित सगळी शुभचिंतक मंडळी, आणि मला वाटतंय बरीच मंडळी ही नॉन रोटरियन आहे. सगळ्यांचं मी रोटरी क्लब मुखेडच्या वतीनं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. मागच्या वर्षीचा अध्यक्ष म्हणून आज मला पदभार डॉक्टर बोडगेंवार सर आणि रोटरियन भवन पोद्दार यांना द्यायचा आहे. प्रोटोकॉलप्रमाणे मागच्या वर्षीचा अहवाल आपल्यापुढं ठेवणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी मी आज आपल्यापुढं उभा आहे. मित्रांनो,
27 जुलै 2026 रोजी माझ्या अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झालेला होता. त्याच्यानंतर लागलीच आम्ही CA आणि डॉक्टर्स डेचं सेलिब्रेशन केलं. आमच्या क्लबमधल्या आणि क्लबच्या बाहेरच्या काही डॉक्टरांचा, CNचा त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्लबच्या वतीनं आम्ही सन्मान केलेला होता. त्याच्यानंतर प्रामुख्यानं काही प्रोजेक्ट्स जे आम्ही मागच्या वर्षी केलेत ते आपल्या पुढे ठेवणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जयपूर फूडचा एक कॅम्प केला होता. जी अपंग लोक आहेत, ज्यांना पाय नाहीये, अशा लोकांना पाय देण्यासाठीचं हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं होतं. रत्नदी फाउंडेशन मुंबई यांच्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अगदी व्यापक प्रमाणामध्ये आम्ही याची जाहिरात केलेली होती. तर आपल्या परिसरातच नाही तर तेलंगणातनं पण काही पेशंट्स आमच्याकडे आलेली होती. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या पायाचं मेजरमेंट घेतलं आणि 2 महिन्यांनी परत त्यांना कृत्रिम पाय आम्ही दिलेली होती. खरं तर हा प्रोजेक्ट घेताना ज्यांचे बिलो नी आहेत, म्हणजे गुडघ्यांच्या वर जे अपंग आहेत, त्यांनाच पाय देण्याचं प्रयोजन होतं. पण आमच्याकडे अशी काही बेनिफिशरी झाली की ज्यांचं गुडघ्याच्या खाली पण पाय अपंग होता. आम्ही रिक्वेस्ट करून अशा 10 ते 12 लोकांना पण या जयपूर फूड प्रदान केलेला होता. जवळपास 50 बेनिफिशरीज याच्यामध्ये होती. या 50 लोकांना रत्नदी फाउंडेशनच्या सहकार्यानं आम्ही कृत्रिम पाय दिल्याचा आनंद घेतलेला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीस बिल्डर क्लब म्हणून आमच्या क्लबचं नॉमिनेशन झालेलं होतं. त्या अंतर्गत आम्ही विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. या निबंध स्पर्धांचा पुरस्कार वितरण आणि त्याच्यासोबतच नेशन बिल्डर अवॉर्ड, जो रोटरी इंटरनॅशनलच्या वतीनं आदर्श शिक्षकांसाठी दिला जातोय, तो अवॉर्ड पण आम्ही एकाच दिवशी याचं वितरण केलेलं होतं. शहरातल्या 6 शिक्षकांची रीतसर निवड केलेली होती. रोटरीने ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्स प्रमाणे निवड करून या पुरस्कारांचं वितरण जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड इथं करण्यात आलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं योगदान रोटरीचं हे राहिलंय. सगळ्यांना ज्ञात आहे की अत्यंत दुर्दैवी नैसर्गिक आपत्ती आपल्या तालुक्यावर कोसळलेली होती. जो हसनाळला पूर आला होता, त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. आमचे बसवराज अप्पा समोर आहेत. ज्या रात्री पूर आला त्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पासनं 8 दिवस रोटरीचं किचन हे कंटिन्युअस तिथं चालू होतं. खिचडी, बिस्किट, पाण्याच्या बॉटल्स या गोष्टी चालू होत्या. आणि याशिवाय परिसरातल्या रोटरी क्लब्सकडनं जी मदत आली त्यात आम्ही कोऑर्डिनेशन केलं. तिथं अजून काय आवश्यक आहे याचा अभ्यास केला. संबंधित क्लबांना आम्ही कळवलं की या वस्तू इथं आलेल्या आहेत, या आलेल्या नाहीत, त्याची आपण सोय करावी. नांदेडची 2 क्लब होती, उदगीरचा क्लब होता, किल्लारीचा क्लब होता. या क्लबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं मदत पुरवली आणि या मदत पुरवण्यामध्ये फार मोठं कोऑर्डिनेशन काम रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीने केलेलं आहे. आणि हे इथंच थांबणारं काम नव्हतं, कारण ती परिस्थिती आम्ही अगदी जवळून बघितली होती. लोक जेव्हा पूर ओसरल्याच्या नंतर स्वतःच्या घरी जातील तर त्यांच्या गरजा काय आहेत याचा आम्ही अभ्यास केला. काही प्रमाणामध्ये अनऑफिशियल अशा लोकांनी वस्त्या केलेल्या होत्या. जुन्या हसनाळमध्ये अशीच एक मागासवर्गीय समाजाची एक 20-22 घरांची वस्ती होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या अडचणींचा अभ्यास केला. हे लक्षात आलं की त्यांच्याकडे प्यायला पाणी नाहीये. आम्ही रोटरीच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना एक बोर मारून दिला आणि मोटर पण टाकून दिली. आमचा खरं तर अजून प्लॅन होता की एक 2000 लिटरची टाकी उभी करून द्यायची, पण तिथं जागेची अडचण आली आणि आम्ही तिथं पाण्याची सोय त्यांना करून दिलेली आहे. आणि हा पैसा उभा करताना शहरामध्ये आम्ही मदत फेरीचं आयोजन केलेलं होतं. ग्रामीण महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या NSSच्या मदतीनं आम्ही शहरामध्ये मदत फेरी काढली. शहरातल्या लोकांनी अगदी सढळ हातानं मदत केली. त्यातनं आम्ही 55,000 उभे केले होते. बाकीचं कॉन्ट्रीब्युशन रोटरी क्लबनं करून आम्ही त्या हसनाळमध्ये 80,000 रुपये खर्चून पाण्याची सोय करून दिलेली होती. त्याच्यानंतर या हसनाळचं खानापूर फाट्याजवळ पुनर्वसन झालेलं आहे. तिथं पण आम्ही गेलो.
त्यांची पण गरजा काय आहेत ह्या लक्षात घेतल्या. त्यांना पण पाण्याची आवश्यकता होती. तर आम्ही त्या ठिकाणी 1,60,000 रुपये खर्चून त्यांना एक बोर दिला, एक मोटर दिली आणि एक पाण्याची टाकी पण उभी करून दिलेली आहे. तर हे पूरग्रस्तांच्या बाबतीत फार मोठं योगदान रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीनं केलेलं आहे. रुटीन कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 100 झाडं लावलेली आहेत. जनरली प्लांटेशनच्या बाबतीत काय होतं की आपण झाडं लावता, त्याचे फोटो काढतो, परत त्याच्याकडे कुणीच बघत नाहीये. त्या 100 मधली 80 झाडं तर जिवंतच नाही राहत, 10 ते 12 झाडं जिवंत राहायची शक्यता असती. ही गोष्ट टाळण्यासाठी आम्ही शहरात इकडं तिकडं न फिरता आमच्या महाविद्यालयाच्या NSS व्हॉलेंटियर्सच्या मदतीनं 100 झाडं आमच्या परिसरात लावली आणि ती 100ची 100 झाडं 1 वर्ष झाला जिवंत आहेत आणि वाढीला लागलेली आहेत. याचा पण खूप आनंद आम्हाला झालेला आहे. त्याच्यानंतर प्री पेल सेल्स म्हणून एक रोटरीचा इव्हेंट असतोय. जे पुढच्या वर्षीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांचं 1 दिवसाचं ट्रेनिंग असतंय. मुखेड रोटरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामीण महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केलेलं होतं. परिसरातल्या जवळपास 50 रोटरियन्सनी यात सहभाग नोंदवला आणि 1 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. हे ट्रेनिंग पण आम्ही मुखेड रोटरीच्या इतिहासात पहिल्यांदाच केलेलं होतं. त्याच्यानंतर अजून एक CSR ग्रँटमधनं आम्ही मुखेड शहरामध्ये मॉर्च्युरी फ्रीजर बॉक्स पण उपलब्ध करून दिलेला आहे. शीत शवपेटी. तर एखाद्या डेड बॉडीला अंत्यविधी करायला जर वेळ लागत असेल तर 48 तासामध्ये या पेटीमध्ये ती डेड बॉडी सुरक्षित ठेवता येते, ती प्रिझर्व करता येते. ती पण आम्ही रोटरी क्लबच्या वतीनं मुखेड शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ती आध्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठेवलेली आहे. कुणाला जर आवश्यकता असेल तर आपण डॉक्टर साहेबांशी किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून याचा लाभ पण मार्च्युरी फ्रीजर बॉक्सचा आपल्याला घेता येईल. खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या गोष्टीला जर आपण आपल्या वर्तमानपत्रातनं जाहिरात दिली तर बेनिफिशरीपर्यंत ती पोहोचणार आहे आणि त्या फ्रीजर बॉक्सचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही एक कॅन्सर डिटेक्शन कॅम्प केलेला होता सावरगावच्या PSC मध्ये. त्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी केलेलं होतं. रोटरी क्लब मुखेड आणि जे रोटरीची जी आशा कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आहे त्या व्हॅनच्या मदतीनं जवळपास 200 महिलांचं आम्ही तिथं सावरगाव PSC मध्ये स्क्रीनिंग केलेलं आहे आणि आपल्याशी शेअर करताना मला आनंद होतोय. या 200 पैकी 7 महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं आम्ही अर्ली डिटेक्शन करून त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवलेली होती. याचा खूप आनंद रोटरी परिवाराला झालेला आहे की आपण एखाद्या महिलेचं अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्शन करून दिलेलं आहे. ही काही महत्वाची होती. त्याच्यानंतर रोटरी रनचा प्रोजेक्ट होता, तो पण कॅन्सर व्हॅनच्यासाठी जो फंड रेज करायचा होता रोटरी इंटरनॅशनलला, त्यासाठी तो प्रकल्प आम्ही आमच्या शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ मुखेडच्या वतीनं राबवला. सगळ्या सदस्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि योग्य अशी अमाऊंट आम्ही रोटरी इंटरनॅशनलला त्यातनं शेअर करू शकलो. याच्याशिवाय आमचे बर्थडे सेलिब्रेशन आहे. जवळपास सगळ्याच रोटरियन्सचं बर्थडे आम्ही या मागच्या वर्षामध्ये सेलिब्रेट केलंय. शिवाय फॅमिली फेलोशिपचा पण आम्ही आनंद घेतलेला आहे. अशी काही महत्वाची प्रोजेक्ट्स आहेत मला जी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती आपल्यापुढे मी ठेवलेली आहेत. बरीच तिथं नॉन रोटेरियन्स आहेत, त्यांना रोटरी काय हे सन्माननीय अतिथी आहेत. सतीशजी लोणीकर सर 2 AG आहेत, यांच्या वतीनं आपल्याशी रोटरी बद्दलची ती माहिती शेअर करतील. त्यासाठी मी आपला वेळ घेणार नाहीये. माझ्या मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या सदस्यांनी संचालक मंडळानं अगदी भरभरून सहकार्य केलं. यांच्या सहयोगामुळं आम्ही हे कार्य करू शकलो. त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. अजून एक महत्वाचं मी आपल्याशी शेअर करायचं राहून गेलं की रोटरी क्लब मुखेडनी देगलूरमध्ये नवीन रोटरी क्लब सुरू केलेला आहे. एका अपत्याला जन्म देण्यात जो आनंद असतोय तो नवीन रोटरी क्लबला निर्माण करण्यामध्ये आनंद असतोय. तो पण आनंद मुखेडच्या रोटरी परिवारानं या मागच्या रोटरी वर्षामध्ये घेतलेला आहे. मी या सगळ्या कामामध्ये हे सगळं टीमवर्क असतंय. एका अध्यक्षाचं, सचिवाचं किंवा संचालक मंडळाचं काम नाहीये.
या कामासाठी सगळ्या सदस्यांनी भरीव सहकार्य केलं. शहरातल्या सगळ्या व्यक्तींनी आर्थिक मदत पण केलेली आहे. या सगळ्यांच्या प्रती मी मागच्या वर्षीचा अध्यक्ष या नात्यानं ऋण व्यक्त करतो. आणि माझे जे सहकारी आहेत ज्यांनी मागच्या वर्षात काही वैशिष्ट्यपूर्ण कामं केली आहेत त्यांच्या प्रती एक कृतज्ञताभाव म्हणून छोटेखानी त्यांचा सत्कार करायची माझी इच्छा आहे. तर मागच्या वर्षामध्ये द रोटरी फाउंडेशनला आमच्या 3 लोकांनी फार मोठं सहकार्य करून आर्थिक सहकार्य PHF ही मानाची पदवी मिळवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 रोटेरियन्स ही PHF झालेली आहेत. रोटेरियन मयूर गरुडकर, रोटेरियन संजीव डोईबोळे सर आणि मी स्वतः आहे. मयूर आज उपस्थित नाही. मी डोईबोळे सरांना विनंती करतो की आपण येऊन या आपल्या जे योगदान आहे त्याच्याबद्दलचं सत्कार स्वीकार करावा. मी आदरणीय महाराज आणि DGN लोणीकर सरांना विनंती करतो की आपण डोईबोळे सरांचा सत्कार करावा. डोईबोळे सरांचं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण योगदान म्हणजे जे सेल्स आणि सेल्स आमच्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेलं होतं त्याची पूर्ण जबाबदारी डोईबोळे सरांवर होती. तो 1 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम सरांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. याचं सगळं श्रेय डोईबोळे सरांना जात आहे. मी क्लबच्या वतीनं सरांच्या प्रती आभार व्यक्त करतो. मयूर आज इथं जरी नसला तरी रोटेरियन उमेश गरुडकर यांना मी विनंती करतो की आपण मयूरच्या मदतीनं हा रोटरीचा सन्मान स्वीकारावा. मान्यवरांना विनंती करतो की आपण गरुडकर परिवाराचा सदस्य उमेश गरुडकर याचा सन्मान करावा त्याच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल. सर थँक्यू. मी जयपूर फूडचा उल्लेख केला होता. त्याचं कसं होतं, पहिल्यांदा मोजमाप घेणार आणि 1-1.5 महिन्यांनी तिची जी पाय आहेत कृत्रिम पाय ते उपलब्ध होणार. तर असा खूप लेंदी कार्यक्रम होता हा. तर या कामामध्ये प्राध्यापक डॉक्टर रोटेरियन एकलार सरांनी खूप भरीव योगदान दिलेलं आहे. खरं तर ज्या दिवशी या पायाचं डिस्ट्रीब्युशन होणार होतं 4 तारखेला आणि 5 तारखेला माझ्या मुलीचं लग्न होतं. मी त्याला वेळ देऊ शकलो नव्हतो. तरी पण एकलारे सरांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मेजरमेंट पासनं जयपूर फूड डिस्ट्रीब्युशन पर्यंत सगळं काम अत्यंत तळमळीनं केलेलं आहे. या प्रित्यर्थ मी सरांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव व्यक्त करतो आणि सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. यानंतर जो कॅन्सर डिटेक्शन कॅम्प झाला त्याची जबाबदारी माझे सहकारी रोटरियन डॉक्टर VP चव्हाण सरांकडे होती. जवळपास 200 लोकांचं आम्ही तिथं स्क्रीनिंग केलेलं होतं. त्याची जाहिरात करणं, बेनिफिशरीज पर्यंत पोहोचवणं, त्यांना तिथं बोलवणं, त्यांची व्यवस्था करणं, स्क्रीनिंग व्हॅनमध्ये त्यांना पाठवणं, हे सगळं जोखमीचं काम चव्हाण सरांनी अगदी मन लावून केलेलं आहे. आणि केवळ यांच्या योगदानामुळं आम्ही 7 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकलो. याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि मुद्दा मागं ठेवलाय जो हा पूरग्रस्तांच्या मदतीचा होता. याच्यामध्ये पूर्ण समर्पण भावनेनं ज्यांनी योगदान दिलं ते आमचे मित्र रोटेरियन बसवराज शिवपूजे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपण इथं येऊन हा सन्मान स्वीकारावा. अगदी 7 दिवस घरी न येता दिवस आणि रात्र बसवराजजी हसनाळमध्ये उपस्थित होते. अगदी मनापासनं त्यांनी सगळ्या पूरग्रस्तांची सेवा केलेली आहे. त्यांच्या प्रती पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. आणि या चालू रोटरी वर्षामध्ये आमचे नूतन अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीहरी बोरगेमवार सर यांनी पण TRF ला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे.
मी सरांचे अभिनंदन करतो, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. अध्यक्षाचा सत्कार करणं योग्य नाही इथं, त्याच्यामुळं मी फक्त याचा उल्लेख करतो की सरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्यांना ही धुरा आपल्या हातात घेऊन अत्यंत समर्थपणाने ही पेलायची, शहर आणि परिसरातल्या गरजा ओळखून रोटरीच्या माध्यमातून कशी सेवा करता येईल, कसा समर्पण भाव दाखवता येईल. मित्रांनो, रोटरीमध्ये घ्यायचं काहीच नाहीये, आहे ते फक्त इतरांना द्यायचंय. आर्थिक मदत करा, तुमची जी एक्सपर्टाईज आहे, जी स्किल आहे ते इतरांच्या भल्यासाठी वापरा. तुमचा शक्य तेवढा वेळ इतरांसाठी द्या, तुमचा शक्य तेवढा पैसा इतरांसाठी द्या. याच्याशिवाय बाकी काही रोटरीमध्ये नाहीये. ज्यांना इतरांसाठी काही करायचं आहे त्यांनी हा परिवार जॉईन करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझ्या सगळ्या टीमचे मी परत एकदा आभार मानतो. भावी टीम डॉक्टर गुडगेंबार सर, पवन पोद्दार या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून याच्यापेक्षाही चांगली मोठी कामं घडावीत, शहराची सेवा घडावी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्कीम योजना राबवली होती, त्या अंतर्गत पास प्रेसिडेंट उमाकांत पद्मवार यांनी सुद्धा त्या PHF पिनचे मानकरी आहेत. मी DGN सतीजी लोणीकर यांना अशी विनंती करतो की आपण उमाकांतजी पद्मवार यांचा PHF बद्दल व मागील वर्षामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करावा. सतीशजी लोणीकर, आदरणीय नामदेव महाराज यांच्या उपस्थितीमध्ये रोटरी फाउंडेशनला भरीव असं योगदान दिल्याबद्दल रोटरीयन उमाकांतजी पद्मवार यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. कृपया एवढ्या भव्य अशा सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, तर एकदा टाळ्याच्या गजरामध्ये मागच्या वर्षीचा जो अहवाल सादर झाला, तर भरभरून तुमचा आशीर्वाद जर हे आमच्या सर्वांसाठीच पाठबळ आहे. कारण आपण आहात म्हणून आम्ही हे करू शकतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. म्हणूनच डॉक्टर पद्मवार सर किंवा आम्ही सर्व टीम मागच्या वर्षी हे काम करू शकलो. तर त्यामुळं कृपया सर्वांना पुनश्च एकदा या रोटरी क्लब मुखेड सिटीच्या 2025-26 साठी एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं पुनश्च एकदा सर्वांनी अभिनंदन करावं. मागच्या वर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट त्रिरूरच्या वतीनं 2 लोकांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यातला पहिला आहे रोटरी सक्षम पुरस्कार. तो आपण सद्दाम पटेल यांना दिलेला आहे. तर मी त्यांना विनंती करतो की इथं येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण ती ट्रॉफी स्वीकारावी. सद्दाम पटेल. यांनी अपंगत्वावर मात करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं फार मोठं काम करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. हा पुरस्कार मुखेड रोटरी क्लबचा नसून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चा आहे. रोटरी सक्षम पुरस्कार. मी सगळ्या सन्माननीय व्यक्तींना विनंती करतो की आपण हा पुरस्कार प्रदान करावा.
दुसरा पुरस्कार आहे रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार. तो आपण श्री रामदास पांचाळ हसनाचे स्वतःच्या छोटासा उद्योग सुरू करून त्याने आपल्या उपजीविकेसोबतच इतर काही लोकांची उपजीविका भागवण्याची फार मोठी जबाबदारी घेतली आहे. तर मी श्री रामदास पांचाळ यांना पण इथं निमंत्रित करतो वर या आणि मान्यवरांना विनंती करतो की रोटरी आत्मनिर्भर पुरस्काराचं वितरण करावं. श्री रामदास पांचाळ. पूरग्रस्त हसनाळमध्ये यांचा कार्पेंट्रीचा व्यवसाय आहे. आम्ही ज्या वेळेला तिथं भेटी देण्यासाठी गेलो प्रत्येक वेळा त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं. कुठल्या भागात कुठली मदत आवश्यक आहे याची माहिती आम्हाला यांच्या मदतीनं घेता आली. धन्यवाद सर. यानंतर नूतन अध्यक्ष व सचिव यांच्याविषयी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देणार आहे. मुखेडच्या भूमीमधल्या जन्मलेल्या एका भूमिपुत्रानं जाम या गावातून ध्येयवेडा होऊन एक शिक्षणाच्या शोधात निघालेला एक तरुण युवक जे एक समाजप्रिय आणि ध्येयवेडा डॉक्टर म्हणून आमच्या मुखेड तालुक्यात प्रसिद्ध आहेत आणि तेच म्हणजे डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर सर. कारण डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर म्हणजे हे समाजासाठी एक वेगळा आदर्श, तरुणासाठी आयकॉन आणि त्याचबरोबर समाजामध्ये हिरिरीनं सहभागी होणारा एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर. मुखेड तालुक्यातील जांब या छोट्याशा गावामध्ये ज्यांचा जन्म झाला, परंतु शिक्षणाचं एक वेड होतं आणि त्या वेडाच्या जोरावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून जे रशिया या ठिकाणाहून MBBS ची पदवी धारण केली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कराड या ठिकाणी जे रेडिओलॉजिस्ट MD हे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि त्या शिक्षणाच्या जोरावर महानगराच्या मोठमोठ्या एवढ्या व्यासपीठं उपलब्ध असताना त्या ठिकाणी त्यांनी भरभरून अशा आर्थिक संपन्नता त्यांनी मिळवली असती, परंतु ज्या मुखेडच्या मातृभूमीची त्यांची तळमळ आणि त्या मातृभूमीविषयी त्यांची आपुलकी, जो जिव्हाळा होता आणि त्याच आधारावर त्यांनी या मुखेड परिसरातच नव्हे या मराठवाड्यामध्ये जेवढे मोठी मशिनरी नाही तेवढे मुखेडमध्ये उपलब्ध करून देऊन या मुखेडच्या मातीतल्या प्रत्येक तळागाळातल्या समाजासाठी त्यांनी अनेक वेळेस कोरोनासारखी महामारी आहे आणि त्या महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता अनेक लोकांना त्यांनी मोफत अशा पद्धतीच्या चाचण्या करून दिल्या. आणि एक रेडिओलॉजिस्ट म्हणजे समाजासाठी केवळ त्यांच्या चाचणी करणे एवढंच पुरतं मर्यादित राहतंय, पण सरांचं तसं नाही. तर समाजातल्या प्रत्येक अडल्या नडल्याला त्या ठिकाणी धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर. कारण सरांच्या कार्याविषयी बोलायचं झालं तर अनेक वेळ जाईल, पण एक आहे, हैदराबाद सारख्या मेट्रो सिटीमध्ये तर त्यांना अनेक रुग्णालयानं त्यांना बोलावणं पाठवलं होतं, पण त्यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून नम्रतेनं त्याने तो जो प्रस्ताव होता तो स्वीकारला नाही. कारण त्यांचा एकमेव भाव होता, माझ्या मुखेडच्या भूमीसाठी मी सेवापुत्र म्हणून माझं कार्य करण्याचं मानस आहे आणि तोच भाव डोळ्यात समोर ठेवून त्यांनी ते कार्य केलं. आज मुखेडच्या मातीमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून जे उभरतं व्यक्तिमत्व आहे ते आमचे नूतन जो 2026-27 साठी ज्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली ते केवळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं मौलिक असं योगदान देत आहेत. म्हणूनच त्यांना त्यांच्या त्या सेवाभावातून काही पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय सेवाभूषण पुरस्कार, त्याचबरोबर बेस्ट रेडिओलॉजिस्ट पुरस्कार, त्यानंतर एक्सलंट सोशल कॉन्ट्रीब्युशन इन डायग्नोस्टिक सर्व्हिस हे सुद्धा पुरस्कार देण्यात आलं. त्याचबरोबर भारतीय सेवारत्न पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार आणि दैनिक आधुनिक केसरीचा
जे महाराष्ट्र आयडॉल हे पुरस्कार सुद्धा देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. अशा एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाला या रोटरी क्लब मुखेड सिटीचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आणि तो बहुमान या नवीन DGN रोटरियन सतीजी लोणीकर सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि परमपूज्य जे दिव्य असे स्वरूप असणाऱ्या हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर यांच्या कृपाशीर्वादानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि एकदा भरभरून सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना शुभाशीर्वाद द्यावं. आणि असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीहरी बुडगेमार सर यांचा या ठिकाणी पदग्रहण या ठिकाणी स्वीकार करावा. या ठिकाणी आणखीन 2 गोष्टीचा उल्लेख त्यांनी टाळला आहे असं मला वाटतं की मुंबई विद्यापीठातून त्यांनी LLM ची सुद्धा पदवी त्यांनी सुवर्णपदक मिळवलेली आहे. यानंतर रोटरियन उमाकांत पद्मवार सर यांना अशी आपण विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्षपदात सुपूर्द करावा. DGN सतीजी लोणीकर हरिभक्त परायण नामदेव महाराज यांच्या दिव्य सान्निध्यामध्ये हा पदग्रहण समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर 2025-26 चे सचिव रोटरियन प्राध्यापक संजीव रेड्डी यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले रोटरियन प्राध्यापक विजय जाधव यांना अशी विनंती करतो की आपण आपला सचिव पदाचा कार्यभार आमच्या मुखेड क्लबचे ॲक्टिव्ह मेंबर पवन पोद्दार एकमेव सेक्रेटरी पण पुढच्या वर्षी ते अध्यक्ष होणार आहेत. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामध्ये सदैव मग्न असणारे पवन पोद्दार हे या ठिकाणी सचिव पदाचा या ठिकाणी कार्यभार स्वीकारत आहेत. वारकरी सेवा फाउंडेशन असेल, महात्मा ज्योतिबा फुले संघटनेचे त्यांना समाजरत्न पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे व पुढील वर्षाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. माऊली सेवा मंडळाच्या माध्यमातून नातेपुते ते दरवर्षी जवळपास 15 क्विंटल पोहे वाटप करण्यात येतो, त्यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पदग्रहण समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी मुद्दा म्हणून मी उल्लेख करू इच्छितो की डॉक्टर श्रीहरी बुडगोमार सरांनी आपल्या कार्यभाराची सुरुवात हे रोटरी फाउंडेशनला रोटरी फाउंडेशनला 30,000ची मदत देऊन त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केलेली आहे. अगोदर सुरुवात त्यांनी केली आहे आणि यावर्षी जे काही आपण फाउंडेशनला मदत करणार आहोत त्याची परतफेड हे रोटरियन सतीशजी लोणीकर यांच्या कार्यकाळामध्ये मिळते असं मला वाटतं. त्याच्यामुळे यावर्षी आपण जास्तीत जास्त फाउंडेशनला जर दिलं तर आपण रोटरियन सतीशच्या काळामध्ये आपण हक्काने त्यांच्याकडून फंड्स आपण मागून घेऊ इच्छितो. या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित झालेले बेटमुगरा येथून सावली फाउंडेशनचे काही सदस्य आले सर. मी सतीशजीला आणि चवळे सरांना सांगू इच्छितो की मागच्या 3 वर्षापासून सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बेटमुगरा येथे जवळपास 700 वृक्षाची त्या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि दररोज त्या ठिकाणी 15 ते 20 वृक्षमित्र दररोज त्या ठिकाणी श्रमदान करतात. आणि रोटरीचा पण एक संकल्प आहे की मी श्रीहरीला सांगू इच्छितो की आपण त्या ठिकाणी वृक्षारोपणाची जी काही चळवळ त्या ठिकाणी अगोदरपासूनच चालू आहे त्यामध्ये आपलाही या ठिकाणी आपण योगदान द्यावं. डॉक्टर फारुक असतील, मुस्तफा पिंजारी असेल, आकाश कस्तुरे असतील, गणेश हंसापुरे असतील, हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी गाववाला म्हणूनही त्यांचं स्वागत करतो आणि रोटरीचा सदस्य म्हणून सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर नूतन अध्यक्ष श्रीहरी बुडगोमार सर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत, आपल्या भावना आणि आपल्या कार्यकाळामध्ये घेण्यात येणारे उपक्रम याबद्दलचा ऊहापोह करणारा मनोदय या ठिकाणी व्यक्त करावा. डॉक्टर श्रीहरी बुडगेमोर. आणि मला आणखीन एक माणसावर कोणीही प्रेम करतं पण गाड्यावर कोणी प्रेम करतं हे मी त्यांच्याकडेच बघून किरायचं आहे, पण गाड्या ठेवायला 10 लाखाचं मी शेड उभा केलेला आहे असे डॉक्टर श्रीहरी बुडगोमार. आणि माझं आडनाव ही तसं थोडंसं अवघडच आहे
डोई बळे म्हणले की कोणतरी डोई बोळे म्हणते, काहीतरी म्हणते. मला सांगावं लागते हे डोई आणि डोई मध्ये बळ म्हणजे डोई बळे असं. तर बुडगमवार साहेबांचं असंच झालं होतं. काल ते असं म्हणाले की आपण सगळेजण त्यांना बुडगमवार असंच म्हणतो, पण त्यांचं खरं आडनाव हे गेम करणारे आहेत, बुड गेम वार. थँक्यू सर. थँक्यू सर. खूपच छान म्हणजे इंट्रोडक्शन दिलं. मी ॲक्च्युली खूप काही बोलायचं म्हणून तयारी करून आलो होतो, पण आता खूप म्हणजे भावनिक झालेलो आहे. काय बोलावं काय समजत नाही. पण माझं मनोगत मी थोडक्यात व्यक्त करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोटरियन सतीश लोणीकर सर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, तसेच रोटरियन प्राध्यापक संजय पाटील सर, AG असिस्टंट गव्हर्नर, तसेच रोटरियन शिवशंकर पाटील सर, AG अहमदपूर, व रोटरियन प्राध्यापक संजय पाटील सर, माजी अध्यक्ष रोटरियन प्राध्यापक डॉक्टर उमाकांत पदमवार सर, माजी सेक्रेटरी रोटरियन संजीव रेड्डी सर, व जमलेले सर्व रोटरियन्स, आयन्स, तसेच आवर्जून उपस्थित सर्व माझे डॉक्टर बांधव, पत्रकार बांधव, माझं बालमित्र, त्यांचं कुटुंब, माझा परिवार, माझे आईवडील, माझी धर्मपत्नी व जमलेले सर्व बंधू भगिनींनो, तसेच माझे कर्मचारी, सर्वांना मी मनपूर्वक आभार नमस्कार व्यक्त करतो. सर्व रोटरियन्सनी मला या ठिकाणी जी संधी दिली व माझ्या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर सन 2026-2027 साठी काम करण्याची जी 1 वर्षाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्व रोटरियन्सचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सुरुवातीला आमचे मावळते अध्यक्ष माननीय पदमवार सर व त्यांच्या कार्यकारिणीला मनापासून मी आभार व्यक्त करू इच्छितो. आताच पदमवार सरांनी त्यांचा कार्यकाळ सांगितला. भरपूर असं त्यांनी उत्कृष्ट काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि मागचे जे पास्ट प्रेसिडेंट आहेत आमचे, त्यांचीही म्हणजे खूप असे उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी आहे. तुमची अथक निष्ठा, सेवेसाठी दिलेला अमूल्य वेळ आणि रोटरीचे जे ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस अबो द सेल्फ, म्हणजेच काय की स्वतःपेक्षा सेवा ग्रेस्ट, स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ. तर हे जे आमचं ब्रीदवाक्य आहे, याप्रती असलेली तुमची जी कटिबद्धता आहे, यामुळे आमच्या पुढील कार्यासाठी एक भक्कम पाया रचला गेला आहे. मुखेड रोटरी क्लब ही एक नांदेडमधली उत्कृष्ट काम करणारी क्लब आहे. आज माझा या ठिकाणी अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा आहे आणि आताच जेव्हा मी पदग्रहण स्वीकारला, खरंच खूप भावनिक क्षण होता माझ्यासाठी तो, आणि मला वाटतं मी खूप नशीबवान आहे की मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपासून मी रोटरीचा 2026-27 चा अध्यक्ष म्हणून पदग्रहण या ठिकाणी मी स्वीकार करत आहे. यापूर्वी या क्लब मधून जे माननीय अध्यक्ष म्हणून निवडून गेले आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि रोटरी क्लब मुखेडचं एक नावलौकिक, त्यांनी एक मोठं नाव या ठिकाणी केलेलं आहे. तरी मी सर्व जे पास्ट प्रेसिडेंट आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांना म्हणजे त्यांनी आपापल्या जागेवरती थांबायचं आहे. पास्ट प्रेसिडेंट्स रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटी, मी प्रत्येकांचं नाव घेईन. रोटरियन डॉक्टर अशोक कौरावर सर, प्लीज आपल्याला आपल्या ठिकाणी थांबायचं आहे. डॉक्टर दीपक देवापुरे सर, मनोज जाजू सर, रोटरियन संजय पाटील सर, रोटरियन बसवराज शिवपूजे सर, रोटरियन उमाकांत पदमवार सर, रोटरियन शंभू प्रल्हादराव कवटेकर सर, व तसेच इथं उपस्थित सर्व पास्ट प्रेसिडेंट, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपापल्या जागावर थांबायचं आहे. आय रिक्वेस्ट यू ऑल पास्ट प्रेसिडेंट टू स्टँड अप अँड गेट अँड रिकॉग्निशन. आणि मी सर्व जमलेल्या श्रोत्यांना एक विनंती करतो की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी एकदा स्टेजवरती यायचंय. सर्व पास्ट प्रेसिडेंट सर, रोटरियन मयूर गरुडकर सर पण आमचे पास्ट प्रेसिडेंट होते. आमची संस्था ही 2020 पासून चालू आहे, तर आज 26 म्हणजे हे 26 वर्ष झालेली आहेत. आणि मला जस्ट 3 वर्ष होत आहेत रोटरी संस्थेमध्ये येऊन, आणि जो मला ह्या ठिकाणी मान मिळाला किंवा अध्यक्षपदाचा,
खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. या सर्व प्रेसिडेंटसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. सर्व पास्ट रोटरियन्सचं त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी ह्या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे मोटिवेशन, त्यांचं डेडिकेशन, त्यांनी जे वेळ दिला या संस्थेसाठी ते खरंच ग्रेट आहे. कारण आपले जसं मी म्हणलं की सर्व्हिस अबोव द सेल्फ हे जे आमचं ब्रीद वाक्य आहे ते आम्ही या ठिकाणी जपत आहोत. यांच्याकडनं खरंच मी स्फूर्ती घेऊन काम करेन अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. सर्वांना थँक्यू सांगू इच्छितो. धन्यवाद. या सर्व पास्ट प्रेसिडेंटमुळे आणि आमचे पदमार सर असतील, संजीव रेड्डी सेक्रेटरी सर असतील, किंवा ह्याच्या तत्पूर्वी मयूर गरुडकर सर असतील, त्यांनी खूप असं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला तर वाटतं की आता ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आहे की आता हे चॅलेंज आहे माझ्यासाठी की आणखी त्यांच्यापेक्षा जास्त काम चांगलं तर मला म्हणता येणार नाही, पण मी त्यांच्यात इक्वल लेवलचं काम मी या ठिकाणी करून दाखवेन. आणि आगामी वर्षाचा विचार करता माझा क्लबसाठीचे माझे जे मेन उद्दिष्ट किंवा ध्येय आहेत ते मी तुमच्या समोर सांगतो. जसं की आमचं ब्रीद वाक्य किंवा ह्या वर्षीचं जे थीम आहे क्रिएटिंग लास्टिंग इम्पॅक्ट, म्हणजे शाश्वत सामाजिक प्रभाव. म्हणजे एखादी काम आपण केलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट जसं म्हणतो, एखादी काम आज आपण केलं तरी त्याचा फायदा वर्षानुवर्ष झाला पाहिजे लोकांना. जसं की आम्ही आता बोरवेल पाडून दिलं तर तिथले लोक म्हणजे पूरग्रस्तच नाही तर इतर म्हणजे भविष्यात पण त्यांना ते पाण्याची सोय तिथे झालेली आहे. असे परमनंट जे इलाज आहेत त्यालाच आपण म्हणतो की शाश्वत सामाजिक प्रभाव ह्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर युवा उपक्रमांचा विस्तार. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे जसं की मी अगोदर म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आपण काम करायचो आणि अनेक शिबिरं घेतली रोटरीच्या माध्यमातून. जॉईंट व्हेंचरमध्ये आपण शिबिरं घेतली. अनेक डॉक्टर म्हणून माझं पूर्ण फोकस सामाजिक कार्य म्हणजे मेडिकल आणि नॉन मेडिकल असे सामाजिक कार्य असतील. आणि सामाजिक कार्यामध्ये जे मी ॲज अ डॉक्टर म्हणून आपण विविध मेडिकल आपण कॅम्प्स या ठिकाणी घेणार आहोत. आणि जेव्हा आपण जामला एक मेगा कॅम्प घेतलं होतं तसंच मेगा कॅम्प रोटरीतर्फे पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण सर्कलनी आपण नक्कीच आद्या डायग्नो सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ मुखेड च्या जॉईंट व्हेंचरनी आपण असे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेणार आहोत. आणि छोटे छोटे जे मेडिकल कॅम्प्स आहेत ते आपण चालवणार आहोत. आणि तसंच सर मला वाटतं की कायद्याचं पण नॉलेज बऱ्याच खेड्यामध्ये कमी आहे तर ते आपण लिगल कॅम्प्स या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहोत. म्हणजेच की लोकांना कायद्याचं पण ज्ञान या ठिकाणी मिळेल. आणि ब्लड डोनेशनचे कार्यक्रम असतील किंवा विविध शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा शवपेटिका जी आपल्याकडे आलेली आहे शीत शवपेटिका त्याचा योग्य वापर करण्यात येईल आणि गरजूंना ते फ्रीमध्ये आपण ह्या ठिकाणी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच कॅन्सरचं स्क्रीनिंग असेल. मी आजकाल पाहतोय की भरपूर रुग्ण कॅन्सरचे म्हणजे एवढं प्रमाण कॅन्सरचं वाढलेलं आहे. मला माझ्या एका डॉक्टर साहेबांनी बोलले की अशात कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. तर मी त्यांना काय बोललो, कॅन्सरचं प्रमाण आता वाढलेलं नाहीये, कॅन्सर डिटेक्ट आता आपण करतोय. आपण लेटेस्ट सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, डिजिटल एक्सरे असेल किंवा आपण जे निदान करतोय टाइमली त्याच्यामुळे आपण कॅन्सरचं निदान आपण करू शकतोय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो. तसेच आम्ही आता मागच्या वेळी एक रोटरीतर्फे कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन घेऊन आलो होतो आणि आपण सर्व ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल ही स्क्रीनिंग घेतली होती. तो जो प्रोजेक्ट आहे तो परत मी फ्युचरमध्ये राबवणार आणि त्याच्यासाठी मला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साहेबांची मदत लागेल, माझ्या टीमची मदत लागेल आणि नक्कीच ते मला मदत करतील यात काही तीळ मात्र शंका नाही. त्याच्यानंतर आपण एका गतिमान जगात आज राहत आहोत जिथे नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाययोजनाची गरज आहे. माझ्या नवीन कार्यकारिणीसोबत मी विशिष्ट प्रकल्पाद्वारे हे सर्व काम मला लाभलेले आमचे स्नेही मित्र रोटरियन पवन पोद्दारजी सेक्रेटरी म्हणून आहेत आणि तसेच आमची जी बीओडी आहे ती एक्सलंट टीम आम्हाला भेटलेली आहे. आम्ही डीजींच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. यामुळे आपल्याला एक समाजातील आणि जे आपण मी विशिष्ट मेडिकल कॅम्प्स असतील, साक्षरता अभियान असेल, त्यामुळे आपल्याला समाजात अत्यंत महत्वाच्या गरजा या ठिकाणी आपण पूर्ण करता येतील. जसं की आता पदमार सरांनी सांगितलं की हे एक अध्यक्षाचं किंवा सचिवाचं काम नाहीये, इट इज अ टीम वर्क. केवळ अध्यक्ष एखादा मोठा वारसा किंवा परंपरा निर्माण करू शकत नाही. रोटरीची खरी ताकद ही सदस्यामधील मैत्री आहे आणि सामूहिक भावनेतून घडलेली आहे. आणि मी आपण सर्वांना सूचित करतो की आपण आपली अद्वितीय कौशल्य आणि कल्पना या सहभागी कराव्यात. आपण केवळ फक्त सदस्यत्व न राहता
जगात चांगले कार्य करण्याचा म्हणजे डुईंग गुड इन द वर्ल्ड ह्या प्रक्रियेत आपण सहभागी होऊयात. प्रत्यक्ष स्वयंसेवा असेल किंवा केवळ मैत्रीचा हात पुढे करणे असेल, असे प्रत्येक योगदान महत्वाचे असते. आमच्या या समर्पित पदाधिकाऱ्याच्या टीम सोबत काम करण्यास आणि जिल्हा गव्हर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. आणि मी या ठिकाणी ग्वाही देतो, वचन देतो की पारदर्शकता, निष्ठा आणि मोकळ्या मनाने नेतृत्व करेन. आणि आपण जी काही विचार करू, बोलू किंवा कृती करू त्यात नेहमीच 4 वे टेस्टचे पालन करू. रोटरी क्लबनी जे जे काम पूर्वी केलेले आहे आणि जे राहिलेले अपूर्ण कार्य आहे हे आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. खेड्यामध्ये कायद्याचे ज्ञान देण्याचे काम देखील माझ्या परीने मी करणार आहे. जसे की बालगुन्हेगारी असेल, हुंडाबळी असेल, या सर्व बाबींना डोळ्यासमोर ठेवून समुपदेशाचे देखील मी काम करेन. समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे वाक्य आता मी डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहीन. आणि मला जी अध्यक्षपदाची महान संधी या ठिकाणी तुम्ही सर्व जणांनी मला उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचा कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि ही जी संधी मला लाभलेली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करेन. आणि ह्या प्रोसेसमध्ये मला माझे टीम, बीओडी आणि सर्व नवीन नवरचित आमचे मित्र, स्नेही मित्र रोटरियन पवन पोद्दार यांना पण मी शुभेच्छा देतो. आणि आज जाधव सरांचा वाढदिवस आहे, त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. चला तर हे वर्ष रोटरीचं आतापर्यंत सर्वात प्रभावी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय वर्ष बनवूया. आपण सर्व वेळातला वेळ काढून येथे आलात, माझ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थिती लावलात त्याबद्दल मी हृदयापासून सर्वप्रथम प्रेम व आदर व्यक्त करतो आणि आपल्या प्रति स्नेहांकित भावनेने आभार व्यक्त करतो. तसं तर आभार हा खूप छोटा पद आहे, पण त्याच्यापेक्षा पण दुसरा पद नाहीये. आय थँक यू ऑल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. आणि आज खरंच मला एवढा आनंद होतोय की मी एवढं पण बोलू शकेन का नाही मला वाटत नव्हतं, पण मी खूप करेज करून हे मी बोललो, माझं मनोगत व्यक्त केलं. परत एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय रोटरी. खूप छान सर. ची ओळख मी या ठिकाणी करतो तो त्यांनी आपल्या जागेवर उभा टाकावं. 2026-27 चे अध्यक्ष श्री हरी बुडगमवार सर, सचिव पवन पोद्दार, ट्रेझरर रोटरियन सचिन गरुडकर. ठीक आहे. ट्रेझरर सचिन गरुडकर यांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते पिन तिथंच आहे बरंच आहे तर. ट्रेझरर रोटरियन सचिन गरुडकर, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन
डायरेक्टर ऑफ एन्व्हायरमेंट रोटरियन अतुल पोलावार, डायरेक्टर ऑफ युथ सर्व्हिस रोटरियन गजानन कौटिकवार, परिवर्तन प्रोजेक्टचे डायरेक्टर पास्ट प्रेसिडेंट रोटरियन बसवराज शिवपूजे, यानंतर एंटरटेनमेंट अँड फंड रायझिंगचे डायरेक्टर रोटरियन पास्ट प्रेसिडेंट दीपक देवापुरे, यानंतर ह्युमन डेव्हलपमेंटचे डायरेक्टर रोटरियन प्राध्यापक चंद्रकांतजी एकलारे सर, फॅमिली दीपक देवापुरे, सुंदर असं संचलन करणारे आमचे रोटरीचे सदस्य डॉक्टर चंद्रकांत एकलारे यावर्षीचे ह्युमन डेव्हलपमेंटचे ते डायरेक्टर आहेत. त्यांनाही विनंती की आपण आपली पिन स्वीकार करावी. फॅमिली फेलोशिपचे डायरेक्टर पास्ट प्रेसिडेंट रोटरियन मनोज जाजू, सर प्रत्येक महिन्याला एक रोटरी क्लबच्या वतीनं मोहनावती वार्ता हा एक अंक काढला जातो. मागील वर्षाच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या प्रकल्पाविषयीचा अहवाल असणारा हा मोहनावती वार्ता याचं विमोचन या ठिकाणी करायचं आहे. झाले. मी रोटरियन सतीशजी लोणीकर यांना असे मी सांगू इच्छितो की रोटरियन उमाकांतजी पद्मवार हे आध्यात्मिक आहेत. ते कीर्तन पण करतात, पारायण पण करतात. त्याच्यामुळे कुठल्याही पेपरमध्ये न गुंडाळून आणता जशी गाथा जसं आपण उघडतो तशी गाथा ही या ठिकाणी उघडण्यात येत आहे. मी DGN सतीश लोणीकर, नामदेवजी महाराज दापकेकर, असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील, संजय पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोहनावती वार्ता या बुलेटिनचं या ठिकाणी विमोचन या ठिकाणी होत आहे. या आमच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुखेड भूषण व मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब हे उपस्थित आहेत. मी रोटरी क्लब मुखेड सिटी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर त्यांनी हिरिरीनं सहभागी होऊन त्यांनी आपलं योगदान देतात. केवळ समाजाचं ध्येयवेडपण म्हणलं तर वेगळं होणं. ते रोटरी क्लबचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. त्याचबरोबर 2023 आणि 24 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. आणि रोटरी क्लब अहमदपूर या ठिकाणी त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविध चळवळीतून त्यांनी एक हातभार लावण्याचं कार्य आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे. म्हणून त्यांनी आज असिस्टंट गव्हर्नर म्हणून
जे पद भूषवत आहेत हे त्यांच्या कार्याची पावती आहे. मी अधिक न वेळ दडवता मी सन्माननीय प्राध्यापक रोटरियन शिवशंकरजी पाटील सर यांचं मुखेड सिटीच्या वतीनं सर स्वागत करतो. धन्यवाद. भाग्याचा क्षण आहे की आम्हाला पदग्रहण समारंभासाठी 2 असिस्टंट गव्हर्नर मिळालेले आहेत. मुखेडचेच असणारे रोटरियन प्राध्यापक संजय पाटील सर हे सुद्धा उपप्रांतपाल म्हणून यावर्षी काम पाहणार आहेत. ते संगणकशास्त्राचे ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे ते विभाग प्रमुख आहेत. आणि रोटरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑनलाईन प्रक्रिया असेल, CSR ग्रांट्स असतील किंवा ड्यूज आपण कसे पाठवायचे याबाबत वेळोवेळी त्यांचं सहकार्य अनेक क्लब घेत असतात. असे माझे मित्र रोटरियन संजय पाटील यांना अशी विनंती करतो की आपण यावर्षीचे प्रांतपाल जयेशजी पटेल यांचा मेसेज आम्हाला या ठिकाणी सांगावा. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर, इन्स्टॉलेशन ऑफिसर DGN रोटरियन सतीशजी लोणीकर, माझे सहकारी सहाय्यक प्रांतपाल रोटरियन शिवशंकर पाटील, मंचावर उपस्थित मागील वर्षीचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर उमाकांत पदमवार सर व सचिव डॉक्टर संजीव रेड्डी, त्यांच्या वतीनं मंचावर उपस्थित डॉक्टर विजयकुमार जाधव सर, नवनिर्वाचित अध्यक्ष यावर्षी ज्यांनी या क्लबची धुरा सांभाळली रोटरियन डॉक्टर श्रीहरी बोडगेमवार सर व सचिव रोटरियन पवन पोद्दार, परिसरातून शहरातून आलेले सर्व सन्माननीय डॉक्टर्स, पत्रकार बांधव व शहरातील सर्व सन्माननीय, तसेच माझ्या रोटरी परिवाराचे रोटरी सदस्य आन्स व आपला रोटरी परिवार, आज रोटरी क्लब मुखेड सिटीच्या इन्स्टॉलेशन समारंभाच्या निमित्तानं आपणाला मनपूर्वक शुभेच्छा. मी आपला पुढं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन जयेशभाई पटेल यांचा प्रांतपाल म्हणून मेसेज देण्यासाठी थांबलेला आहे. सर्वप्रथम नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन डॉक्टर श्रीहरी बोडगेमवार आणि सचिव रोटरियन पवन पोद्दार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच या क्लबची समृद्ध परंपरा आणि सेवा संस्कार जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ रोटरियन्सचे पास्ट प्रेसिडेंटचे विशेष अभिनंदन. या मुखेड क्लब्सने आजपर्यंत जी मेडिकल प्रोजेक्ट ऑर्गनाईज केली, पूरग्रस्तांसाठी मदतीचा जो हात दिला आहे, एकल महिलांसाठी जी मदत केली आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवले, शालेय विद्यार्थिनींसाठी सायकलचं वाटप केलं आहे, विविध शाळांसाठी डिजिटल स्कूलच्या माध्यमातून त्या शाळांना मदत केली आहे. या आपल्या प्रकल्पांसाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून खास आपले अभिनंदन करतो. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रोटरियन ओलाइंका H बाबालोला यांनी दिलेल्या क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट ही थीम आपल्याला केवळ प्रकल्प करण्यासाठी नव्हे तर समाजात चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रेरित करत आहे. सक्सेस अर्न्स रिकॉग्निशन, इम्पॅक्ट क्रिएट्स अ लिगसी याच विचारातून आपल्या प्रांताची संकल्पना आहे. फ्लाय 2627 दिल से सर्व्हिस ही केवळ थीम नसून प्रत्येक रोटरियनसाठी कृतीची दिशा आहे. मनापासून सेवा, मनापासून माणसे जोडणे आणि मनापासून नेतृत्व करणे यातूनच स्थिरस्थायी प्रभाव निर्माण होणार आहे. यावर्षी शिक्षण, सेवा, पर्यावरण, युवक विकास, सदस्य सहभाग आणि कुटुंब सहभाग यावर विशेष भर दिला जाणार आहे. फर्स्ट लेडी पारुल पटेल यांच्या प्रेरणेतून सुरू होत असलेल्या रोटरी आदिशक्ती उपक्रमाद्वारे आपल्या आन्सना सेवा कार्यात अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा मानस आहे. माझे मन, माझी सुरक्षा, मी आदिशक्ती आणि माझे आरोग्य या 4 स्तंभावर आधारित उपक्रमांद्वारे महिलांचे मानसिक, सामाजिक, आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी रोटरी अन्वित सहेली व्होकेशनल अँड स्किल सेंटर या उपक्रमाद्वारे कौशल्य विकास व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रत्येक क्लब एक शाळा या आपल्या वर्षातील महत्त्वाचा उपक्रम असेल. प्रत्येक क्लबने किमान एक शाळा निवडून तिथे डिजिटल क्लासरूम, इंटरॅक्ट क्लब आणि मूल्य आधारित नेतृत्व विकासासाठी सातत्याने कार्य करावे. मागील 2 वर्षात ज्या शाळांना डिजिटल क्लासरूम देण्यात आले आहेत तेथील इंटरॅक्ट क्लब प्रभावीपणे कार्यरत राहतील यासाठी क्लबने इंटरॅक्ट मेंटर नियुक्त करावा. आज इंटरॅक्टमध्ये केलेली गुंतवणूक उद्याच्या नेतृत्वाची पायाभरणी असेल. ज्या क्लबचा रोटरॅक्ट क्लब आहे त्यांनी रोटरॅक्टर्स आणि इंटरॅक्टर्स या संयुक्त प्रकल्पांसाठी प्रोत्साहन द्यावे. इंटरॅक्ट ते रोटरॅक्ट आणि रोटरॅक्ट ते रोटरी असा नेतृत्व विकासाचा सशक्त प्रवास घडवणे हे आपले ध्येय असेल. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक क्लबने किमान एक RCC गाव निवडून सेंद्रिय खत निर्मिती, कंपोस्टिंग आणि सस्टेनेबल फार्मिंग यांना प्रोत्साहन द्यावे. तसेच प्लास्टिक फ्री हॅबिटेट, सेफ कॅटल इनिशिएटिव्ह या उपक्रमांद्वारे स्वच्छ पर्यावरण आणि जनावरांच्या आरोग्यासाठी जनजागृती निर्माण करावी. क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट या संकल्पनेला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी प्रांतातील सर्व क्लबांनी दर महिन्याला एक इम्फोसिस प्रोजेक्ट राबवायचा आहे. जेव्हा संपूर्ण प्रांत एकाच उद्दिष्टासाठी कार्य करतो तेव्हा तो केवळ प्रकल्प राहत नाही, ती एक सामाजिक चळवळ बनते. माझी अपेक्षा आहे रोटरी क्लब मुखेड या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात आदर्श निर्माण करेल आणि क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवेल. चला, मनापासून स्वप्न पाहूया, मनापासून सेवा करूया आणि मनापासून माणसे जोडूया आणि मनापासून जगावर स्थिर स्थायी प्रभाव निर्माण करूया. फ्लाय 2627 दिल से सर्व्हिस, क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट. आपलाच रोटरियन जयेशभाई पटेल. मी परत एकदा नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व सर्व मंडळांना येत्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. याचा नक्कीच फायदा मुखेड सिटी क्लबला होणार आहे आणि जो काही डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचा संदेश होता त्या संदेशाचं अनुपालन या ठिकाणी आपण सगळेजण मिळून करूया. यानंतर मी आजचे प्रमुख वक्ते आणि ज्यांच्या हस्ते पदग्रहण समारंभ संपन्न झाला यांचा मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे. रोटरियन सतीशजी लोणीकर हे रोटरी क्लब ऑफ संभाजीनगरचे 2010 मध्ये त्यांनी रोटरीमध्ये जॉईन झाले आणि पहिल्याच वर्षी ते सचिव पण झाले आणि कोषाध्यक्ष पण झाले. कारण की कोषाध्यक्षपद हे अतिशय प्रामाणिक माणसाला दिलं जातं आणि सचिवपद हे कार्यरत असणाऱ्या माणसाला दिलं जातं. आणि सतीशजीच्यामध्ये त्यावेळेसच्या अध्यक्षाने हे दोन्ही गुण पाहिले असावेत की कार्यतत्पर पण आहेत आणि प्रामाणिक पण आहेत. त्याच्यामुळं नक्कीच ते धनवान आहेत, त्याबद्दल काही कुठली शंका नाही. 2014-15 ते रोटरी क्लब ऑफ संभाजीनगरचे अध्यक्ष होते. लागलीच 2017-18 ते असिस्टंट गव्हर्नर पदाची सुद्धा अतिशय सुंदर अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली. रोटरीमधला जो काही एक खूप मोठा इव्हेंट असतो डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचा, 2023-24च्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे ते सचिव म्हणून सुद्धा काम पाहिलेले आहेत. ती अवघड जबाबदारीसुद्धा ते सुलभ त्यांनी पार पाडली. 2025-26 ते डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी होते आणि 2026-27 यावर्षी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी इव्हेंट या पदी ते कार्यरत आहेत. मागील 30 वर्षापासून ते संभाजीनगर व पुणे चाकण एरियामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतात. औद्योगिक क्षेत्रासोबतच ते रिअल इस्टेटमध्ये सुद्धा काम करतात आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्याला कधी धनलाभ होईल काही सांगता येत नाही. असे धनलाभ असणारे रोटरियन सतीशजी लोणीकर आहेत. रोटरीच्या व्यतिरिक्त त्यांनी मराठवाडा इंडस्ट्रीयल सप्लायर असोसिएशनचे 2014-15 ते अध्यक्ष होते. CMIA चे ते सचिवसुद्धा म्हणून काम केलेलं आहे. स्टेट लेवल EV आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी याचे सुद्धा ते कन्व्हेनर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा परिचय मी वाचत असताना एक गोष्ट मला कळाली की ते लघु उद्योगाचे आजीव सभासद आहे. मला थोडंसं वेगळंच वाटलं. लघु उद्योगाचे आजीव सभासद आहेत तर रोटरियन सतीशजीचे एकूण 4 उद्योग आहेत. ते लघु जरी असले तरी मोठे उद्योगपती आहेत, एवढं मात्र नक्की मी या ठिकाणी सांगू इच्छितो. रोटरीचा जो काही महा एक्सपो होतो त्याचे ते कन्व्हेनरसुद्धा होते. रोटरी फाउंडेशनला त्यांनी अनेकदा मदत केलेली आहे. ते मेजर डोनर लेवल 1चे आहेत. त्यांना उद्योग मित्र म्हणून सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांच्या धर्मपत्नी सरिता लोणीकर ह्यासुद्धा संभाजीनगर येथील क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट आहेत.
नुसत्याच पास प्रेसिडेंट नाहीत, त्यासुद्धा असिस्टंट गव्हर्नर म्हणून काम केलेलं आहे. डिस्ट्रिक्टवर सुद्धा त्यांनी अनेक पदावर त्यांनी काम पाहिलेलं आहे. पत्नीचा सहभाग असेल की माणूस हा पुढे जातो, याचं प्रत्यय म्हणजे सत्यजी लोणीकर असतील. कारण की त्या एजी झाल्यानंतर सत्यजीला डी जी होणं हे क्रमप्राप्त होतं. त्याच्यामुळं 2028-29 ते डी जी म्हणून आहेत. मल्हार कॉर्पोरेशन असेल, सन अँड सन असेल, औरंगाबाद इंडस्ट्रियल ट्रेड असेल, असे एकूण 4 उद्योग ते काम करतात. आणि अवघ्या 15 वर्षाच्या काळामध्ये रोटरीचा सदस्य ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या पदावर पोहोचणारी ती पहिली व्यक्ती असेल असं मला वाटतं. ज्यावेळेस रोटरी 3131 पासून 3132 वेगळा झाला, त्यावेळेस आपल्याकडल्या भागातील लोकांना असं वाटायचं की सर उमदं नेतृत्व मिळते की नाही. पण या 4-5 वर्षापासून पाहतो खूप सुंदर नेतृत्व आपल्या या डिस्ट्रिक्टला मिळत आहे. त्यातील एक म्हणजे आपण पण एक आहात. त्यांचा जे चिरंजीव अथर्व हा सुद्धा त्यांना उद्योगामध्ये त्यांना सहकार्य करतो. लोणीकर म्हणले की बबनराव लोणीकर आमदार वगैरे सगळे आठवतात. तर रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे 2028-29 18 जिल्ह्याचे जे काही बॉस असतात त्याचे आमदार रोटरीयन सतीश लोणीकर यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028-29 रोटरीयन सतीशजी लोणीकर यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार. गुड इव्हनिंग टू ऑल. आनंद होत आहे की मी माझ्या घरच्या क्लबमध्ये म्हणजे खरोखर सगळे अध्यक्ष असतील, मागच्या वर्षी उमाकांतजी असतील, संजयजी असतील आणि संजीव रेड्डी ते आमचे संभाजीनगर वासी झालेत सध्या, ते सर्वच माझे मित्र आहेत. अशा क्लबच्या घरच्या क्लबमध्ये मी आज प्रमुख पाहुणे म्हणून गेस्ट ऑफ ऑनर म्हणून इथे उपस्थित आहे, याचा मला आनंद होत आहे. आजच्या या 2026-27च्या पदग्रहण सोहळ्यासाठी इथं उपस्थित असलेले परमपूज्य हबप नामदेव महाराज दापकेकर, तसंच प्रमुख पाहुणे म्हणून गेस्ट ऑफ ऑनर म्हणून लाभलेले या क्लबचे असिस्टंट गव्हर्नर शिवशंकरजी पाटील, संजयजी पाटील. बघा दोन एजींच्या असताना पदग्रहण होत आहे. असा आपल्या क्लबचा हा काय आजचा पदग्रहण सोहळा आहे. तसेच मागच्या वर्षीचे अध्यक्ष अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये केलेलं आहे असे आमचे प्राध्यापक मित्र डॉक्टर उमाकांतजी पदमवार, डॉक्टर संजीव रेड्डी जे संभाजीनगरला आता प्रिन्सिपल म्हणून जॉईन झालेले असे आमचे मित्र संजीव रेड्डी, मागचे 25-26 सेक्रेटरी, आणि तरुण सेवावर्ती डायनामिक आमचे डॉक्टर श्रीहरी गुडगेमवार, ते 2026-27ला सेक्रेटरी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतात. असे 2026-27 अध्यक्ष, त्यांना तशीच साथ देणारे 2026-27 साठी त्यांनी साथ देणारे त्यांचे सेक्रेटरी, क्लबचे सेक्रेटरी पवन पोद्दार, त्यानंतर उपस्थित असलेले पूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, रोटरियन्स आणि विविध डिस्ट्रिक्टमधनं आलेले डिस्ट्रिक्ट ऑफिसर, त्यामध्ये मी उल्लेख करेल आमचे मित्र उमेशजी गरुडकर, माझ्याबरोबर आलेले विवेकजी कानडे, आणि हे अतिशय चांगलं काम या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, एन्व्हायरमेंट डायरेक्टर म्हणून काम करतात असे आमचे अनिलजी चवळे, आणि उपस्थित असलेले रोटरियन्स आणि शहरातील सन्मानी नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांना माझा विनम्र नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये 2026-27चा पदग्रहण सोहळा होत आहे, पण
2025-26 मध्ये आमचे मित्र उमाकांतजी यांनी आणि त्यांच्या टीमनी जे काम केलेलं आहे 2025-26 मध्ये ते अतिशय उल्लेखनीय काम आहे आणि त्या कामाची दखल मी संभाजीनगर किंवा पूर्ण डिस्ट्रिक्ट घेत होतो. त्या एका कामाचा मी उल्लेख आधी करेल की त्यांनी जे पूरग्रस्तांसाठी जे काम केलेलं आहे आपल्या एरियामध्ये, जे मागच्या वर्षी जी आपत्ती आली होती, नैसर्गिक आपत्ती होती, आणि संधी ओळखून रोटरीचं काम त्यांनी जे केलेलं आहे आणि अगदी मायक्रो लेवलवर त्यांनी त्याचं डिटेलिंग पण केलेलं आहे. त्याचं म्हणजे 7 दिवस त्यांनी अन्नछत्र चालवलेलं आहे आणि नीड ओळखून त्यांनी मदत पण मागच्या वर्षी केलेली आहे प्रत्येकाला. तर मला वाटतं त्यांचं आणि त्यांच्या टीमचं आपण टाळ्याच्या गजरात मागच्या वर्षी 2025-26ला जे काम केले त्याबद्दल अभिनंदन करावं आणि खरोखर उत्कृष्ट काम तुम्ही केलेलं आहे. एका कामाचा उल्लेख मला अजून एक करावासा वाटतो की त्यांनी एक रोटरी क्लब ऑफ देगलूर हा नवीन क्लब आपल्या नवीन एरियामध्ये रोटरीचा इन्स्टॉल केलेला आहे. मागच्या वर्षी त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि आपला एक नवीन क्लब आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी फॉर्म केलेला आहे. क्लब एक्सटेन्शनचं एक मोठं काम त्यांनी मागच्या वर्षी नक्कीच केलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन. 2026-27 1 जुलैपासून सुरू झालेलं आहे, आज जरी पदग्रहण होत असेल तरी. आणि ह्या वर्षीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी अतिशय यंग आहेत, डायनॅमिक आहेत आणि त्यांनी त्यांचं मला वाटतं रिपोर्ट जो आहे तो ह्या वर्षीचं त्यांची काय संकल्प करायचे आहेत ते संकल्प त्यांनी स्पायरलमध्ये घेऊनच सांगितलेले आहेत की काय काय ह्या वर्षी ते प्रोजेक्ट करणार आहेत, त्याची झलक त्यांनी आपल्याला इथं नक्की दाखवलेली आहे. मला खात्री आहे की नक्कीच ह्या वर्षी 2026-27 जसं 25-26ला काम झालं तसं किंवा त्याच्यापेक्षा काकणभर सरस काम 26-27ला नक्कीच अध्यक्षांच्या आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या माध्यमातून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे असा मी विश्वास व्यक्त करतो आणि 2026-27 साठी तुम्हाला शुभेच्छा पण देतो. आज बरेचसे रोटरियन्स इथं तर आहेतच, रोटरीविषयी आपल्या सर्वांना माहितीच असतं. आज रोटरी नॉन रोटरियन आम्ही म्हणतो त्यांना की रोटरीच्या परिवाराच्या बाहेरचे सदस्य आज इथं उपस्थित आहेत. त्यांना थोडीशी माहिती रोटरीविषयीची असावी म्हणून मी थोडक्यात माहिती पण आपल्याला सांगतो. रोटरी ही 1905 मध्ये 121 वर्ष जुनी संघटना, एक सामाजिक संघटना म्हणून जगभर प्रसार असलेली, ज्याच्यामध्ये 172 देशामध्ये 36,000 क्लबांच्या माध्यमातून सर्व्हिस अबो सेल्फ या विषयावर प्रत्येक रोटरियन सेल्फलेस सर्व्हिस असं कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून काम करतो अशी संघटना आहे आणि आम्ही त्या जागतिक संघटनेचे आज मेंबर आहोत, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. एक कामाचा उल्लेख मी पुढे रोटरीचा सांगत असताना नक्की इथं उल्लेख करू इच्छितो, तो म्हणजे रोटरीने केलेलं पोलिओ इरॅडिकेशनचं काम. अगदी 1979 मध्ये 3.5 लाख व्हॅक्सिनेशननी पोलिओ इरॅडिकेशनचं काम, लहान मुलांना डोस देण्यात आले, पाजण्यात आले आणि पोलिओपासून मुक्त करण्यात आलं. आज 2026 आहे, साधारणतः आज पण ते काम चालू आहे. नुकताच पोलिओचं व्हॅक्सिनेशनचा कॅम्प आपण वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये राबवलेला आहे. 3 अब्ज म्हणजे 3 बिलियन डोसेस आपण आतापर्यंत रोटरीनी आपण लहान मुलांना दिलेलं आहे. पोलिओ मुक्त करायचं काम, जगातलं पोलिओ मुक्त करायचं काम, जागतिक चळवळीमध्ये, आरोग्य चळवळीमध्ये नोंद घेण्यासारखं काम रोटरीने केलेलं आहे. आपण कोविडमध्ये व्हॅक्सिनेशन किती अवघड काम असतं, टास्क असतं, रोटरी हे अवघड आत्तापर्यंत करत आहे. ही रोटरीची खरोखर पॉवर आहे. दिस इज अ सेल्फलेस सर्व्हिस आहे, दिस इज अ पॉवर ऑफ सर्व्हिस. आम्ही ह्याला नक्कीच इथं नोंद म्हणून नक्कीच म्हणू इच्छितो. मित्रांनो, 2026-27 ची जी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीन जयेशभाई पटेल आहेत आणि नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये त्यांचं इन्स्टॉलेशन एक शानदार सोहळ्यातनं इन्स्टॉलेशन झालं. दिल से दिल तक अशा थीमनी ते ह्या वर्षी काम करणार आहेत आणि फ्लाय रोटरियन, आत्ताच एजींनी त्यांच्या संदेशामध्ये सांगितलेलं आहे की फ्लाय रोटरियन, फ्लाय 26-27. मला वाटतं फ्लाय म्हणजे प्रत्येकाने फ्लाय करायचं नाहीये, फ्लाय म्हणजे आपल्या कृतीतनं करायचं आहे, आपल्या कार्यातनं करायचं आहे, प्रत्येक क्लबनी करायचं आहे. प्रत्येक क्लबनी त्यांच्या सर्व्हिस प्रोजेक्ट्स म्हणणं, एक क्रिएटिंग लास्टिंग इम्पॅक्ट जी थीम आहे यावर्षी, एक शाश्वत
परमनंट प्रोजेक्ट, इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट आपल्या क्लबांच्या माध्यमातून करायचा आहे. मुखेड सिटीचा अध्यक्षांना मी नक्कीच इथं आवाहन करू इच्छितो. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी ते काम करतात. त्यांचं वय जरी तरुण असेल तरी त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे सेवा क्षेत्रातला. नक्कीच तुमच्या काळामध्ये असं तुम्ही काम कराल की एक लॉंग लास्टिंग काम, म्हणजे काय काम केलं होतं तर असं लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. 5 वर्ष 10 वर्ष आपण मागं वळून पाहताना कामातनं आपल्याला आनंद झाला पाहिजे, सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे आणि मुखेड सिटीचं काम असं आपण कराल असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आवाहन पण करतो. मित्रांनो, रोटरीमध्ये आपण काम करत दरवर्षी 1 जुलैला रोटरीमध्ये नवीन अध्यक्ष होत असतो. रोटरीची ही एक वेगळं महत्व, म्हणजे आपण त्याला रोटरीसाठीचं एक वेगळं पण आहे की 1 जुलैला रोटरीमध्ये नवीन लिडरशिप येत असते. 1 जुलैला लिडरशिप यायचा उद्देश असा असतो की दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन लिडरशिप आम्ही त्याला रोटरीमध्ये म्हणतो. ती लिडरशिप म्हणजे नवीन विजन आले पाहिजे, नवीन विचार आला पाहिजे आणि नवीन ऊर्जा आपण रोटरी क्लबांमध्ये आली पाहिजे, हा उद्देश त्याच्यातनं असतो. म्हणजे अगदी 1 जुलैला क्लबांचा अध्यक्षच नाही तर क्लबांचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, प्रेसिडेंट असे सर्व 1 जुलैला नवीन येत असतात आणि प्रत्येक जण सर्व्हिस अबो सेल्फनी एका प्रिन्सिपलवर आम्ही सगळेजण काम करतो. ही रोटरीचं एक वेगळं पण सामाजिक संघटनेचं मी नक्कीच इथं नमूद करेल. ह्या वर्षीची थीम क्रिएटिंग लास्टिंग इम्पॅक्ट आहे. आपण सर्व्हिस इम्पॅक्टफुल, मोठे, बिगर, बोल्डर सर्व्हिस प्रोजेक्ट करावेत अशी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेशभाई पटेल यांची प्रत्येक क्लबकडनं अपेक्षा आहे. छोटे प्रोजेक्ट आपण करत असतो, कुठले छोटे छोटे आरोग्य शिबिर, रक्तदान हे प्रोजेक्ट आपण करतच असतो. त्याबरोबरच आपल्याला एक मोठे प्रोजेक्ट, एक ज्याचा एक समाजामध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, रोटरी काय काम करतोय हे दिसलं पाहिजे, समाजाला कळालं पाहिजे असं आपण प्रोजेक्ट करावा असं त्यांचं आव्हान आहे. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये बरेचसे मोठे प्रोजेक्ट मागच्या वर्षी किंवा या 2-3 वर्षामध्ये झालेले आहेत. ग्लोबल ग्रँडचे प्रोजेक्ट झालेले आहेत. मला वाटतं रोटरी क्लब ऑफ नांदेडनी NICU सेंटर किनवटला केलेलं आहे. असे ग्लोबल ग्रँडचे मागच्या वर्षी साधारणतः 24 ग्लोबल ग्रँड पॅन डिस्ट्रिक्टमध्ये केलेले आहेत. म्हणजे मला इथं नक्की नमूद करावं वाटतं, डॉक्टर आहेत आणि डॉक्टर मेडिकल फील्ड मधलं ते प्रोजेक्ट नक्कीच ह्या वर्षी ग्लोबल ग्रँड बंद करतील किंवा ते प्रपोजल देतील अशी मी त्यांना आवाहन करतो, विनंती पण करतो की आपण ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून एक मोठा इम्पॅक्टफुल सर्व्हिस प्रोजेक्ट आपल्या एरियामध्ये रोटरीची ओळख देणारा असा आपण करावा. एका प्रोजेक्टचा उल्लेख तुम्ही मागच्या वर्षी कॅन्सर स्क्रीनिंग केलेलं आहे आणि मला इथं खरोखर सांगायला आनंद होतो की मी इथं उल्लेख नक्कीच करेल की पहिली कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचा मला प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम करायची संधी मिळाली 2023-24 मध्ये. आणि आम्ही ती कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल, जी स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे संभाजीनगरला, आणि त्यांना दिली आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजिस्ट आणि सोशल वर्करच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंगचं काम आमची व्हॅन करते. साधारणतः संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत 15,000 कॅन्सरच्या तपासण्या आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि कॅन्सरच्या तपासण्या नाही तर त्याची ट्रीटमेंट आहे, त्याचं मुफ्त ट्रीटमेंट, त्याला काय मोफत ट्रीटमेंटची उपचाराची व्यवस्था पण आम्ही त्याद्वारे केलेली आहे. असं रोटरीचं काम आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कॅन्सरविषयी नक्कीच नोंद घेण्यासारखं आहे. मी इथं आपल्याला नमूद करू इच्छितो कारण रोटरीनं जे कॅन्सरमध्ये काम सुरुवात आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. 4 व्हॅन ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून आलेले आहेत आणि अजून 2 व्हॅन कॅन्सर स्क्रीन रोटरी आशा एक्सप्रेस म्हणतो आम्ही त्याला, अजून 2 व्हॅन आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. बाकी NICU प्रोजेक्ट चालू आहेत. वेगवेगळे ग्लोबल ग्रँडचे प्रोजेक्ट्स आपण मोठे प्रोजेक्ट करत आहोत ज्याद्वारे रोटरी काय काम करतं समाजाला, सोसायटीला समजलं पाहिजे ह्यावर आपण पुन्हा काम करत आहोत. तसंच काम यावर्षी आपल्या क्लबांनी कुठला तरी एक ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून करावं. बाकी CSR आपण करत असतो. CSR मध्ये 9 CSR मागच्या वर्षी झालेले आहेत. यावर्षी साधारणतः 16 CSRचं प्लॅनिंग आहे. येणाऱ्या काळामध्ये CSR हे रोटरीचं फार मोठं भवितव्य असणार आहे कारण की रोटरी सारखी संस्था आणि स्वयंसेवक जे फ्री व्हॉलेंटियर्स म्हणता येईल त्याचा कुठलाही उद्देश न ठेवता काम करणारे व्हॉलेंटियर्स असे रोटरीमध्ये मिळत असतात. त्यामुळे कॉर्पोरेटला नक्कीच ह्यामध्ये इंटरेस्ट आहे. मागच्या वर्षी आम्ही एक CSR कॉन्क्लेव्ह संभाजीनगरमध्ये केली होती. ह्या वर्षी पण ती आपण नोव्हेंबर एंडला एक CSR कॉन्क्लेव्ह
रोटरीचं काय काम करते, रोटरीचा कनेक्ट कॉर्पोरेट लोक जगताशी व्हावा, हा उद्देश आपण CSR कॉन्क्लेव्हचा आहे आणि ह्या वर्षी पण आपण ती करणार आहोत. असे वेगवेगळे प्रोजेक्ट, मोठाले प्रोजेक्ट करायचं ह्या वर्षी जयेशभाईंचा मानस आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेशभाई 2026-27 यांचा अशा ह्याच्यामध्ये हे काम करत असताना आपण फाउंडेशन, मागच्या वर्षी तुम्ही 3 PHF केलेले आहेत. मला वाटतं अध्यक्षांनी सुरुवात 30,000 देऊन सुरुवात केलेली आहे. मी प्रत्येक रोटरीयांना आवाहन करेल की एव्हरी रोटरीन एव्हरी इयर आपल्या क्लबमध्ये आपण राबवावं. शेवटी आपण जे काही कमवत असतो ते गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, म्हणजे माझ्या स्वतःचा पण अनुभव सांगतो की आपण दिलं म्हणजे खरोखर समाधान लाभतं. शेवटी गिव्हिंग प्रत्येकाला करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मित्रांनो, रोटरी फाउंडेशन जे आपण ज्या फाउंडेशनला देत असतो ते फाउंडेशन आपल्याला कितीतरी पटीने आपल्याला आपल्या प्रोजेक्ट्समध्ये, ग्लोबल ग्रँटमध्ये, पोलिओमध्ये, आपल्या डिस्ट्रिक्ट ग्रँट्समध्ये आपल्याला वापस देत असतं. त्यामुळे आपण जे देतो ते आपल्याला रोटरी पुन्हा आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला वापस देत असते. त्यामुळे फाउंडेशनला आपण नक्कीच प्रत्येकाने फाउंडेशनला एव्हरी रोटरी इन एव्हरी इयर हा संकल्प ह्या वर्षी करावा, असं जयेशभाईंच्या वतीने आणि आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी म्हणून आपल्याला मी आवाहन करतो. शेवटी मित्रांनो, आपण जे काम करतो त्याची एक पब्लिक इमेज सुद्धा खूप महत्वाची आहे. मला वाटतं आपण खूप पत्रकार मंडळींचे सत्कार इथं केलेले आहेत, म्हणून मला इथं बोलावंसं वाटतं की आम्ही जे काम करतो, रोटरीमध्ये जे काम करतो, आमचं काम, बिझनेस, प्रोफेशन सोडून आमचा वेळ देत असतो आणि समाजासाठी काहीतरी काम करत असतो. त्याची एक चांगली पॉझिटिव्ह प्रसिद्धी आपण नक्कीच ह्या वर्षी द्याल. अगदी चांगली म्हणजे त्याच्यामध्ये डिजिटल आलं, त्याच्यामध्ये सगळेच मीडिया आलं. मला वाटतं डिजिटल खूप छान तुम्ही करताय, तुमचं ॲप्रिशिएशन मी करतो. तर अशी आपण प्रसिद्धी द्याल आणि क्लबचं काम, मुखेडचं सिटीचं काम पूर्ण एरियामध्ये काय मुखेड सिटी काम करतं ह्यावर नक्कीच आपण प्रसिद्धी द्याल. मित्रांनो, शेवटी सांगतो, मेंबरशिप ही रोटरीचं हार्ट आहे, रोटरीचं कणा आहे आणि मेंबरशिप इज द पॉवर ऑफ रोटरी, असं मी इथं नक्कीच म्हणेल. शेवटी मला अध्यक्षांना मी आवाहन करतो की आज त्यांनी इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमाला, नॉर्मली आम्ही प्रत्येक ठिकाणी नवीन मेंबर घ्यावेत असा आमचा उद्देश असतो किंवा संकल्प प्रत्येकाला करायला सांगतो. तर ह्या वर्षी तुम्ही नवीन नक्कीच रोटरीमध्ये चांगले मेंबर इन्व्हाइट कराल, म्हणजे पोटेन्शियलवाले मेंबर इन्व्हाइट कराल, त्याला एंगेज कराल. आणि रोटरीमध्ये शेवटी मेंबरशिपला आपण इन्व्हिटेशननी मेंबर येत असतो. एनरोलमेंट, एंगेजमेंटनी सर्व्हिस प्रोजेक्टच्या आपला तो एंगेज होत असतो किंवा रमत असतो. आणि शेवटी फेलोशिप, फ्रेंडशिपनी तो रोटरीवर लाईफ लॉंग रोटरीयन राहत असतो. असं तुम्ही काम यावर्षी कराल. प्रत्येक मेंबरशिप एक्सपिरियन्सने मेंबरशिपमध्ये नक्कीच आपल्याला नमूद करेल. मेंबरशिप एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. शेवटी प्रत्येकाला ॲप्रिशिएशन अध्यक्षांनी करायचं असतं किंवा करायला पाहिजे. प्रत्येकाचं व्होकेशनचं ॲप्रिशिएशन करायला पाहिजे. फॅमिली मिटिंग झाल्या पाहिजेत. फॅमिली मिटिंग आर फॅमिली फेलोशिप ही खूप महत्वाची आहे. मेंबरशिपचं मी सांगत असताना तुमच्या क्लबचे वुमन मेंबर्स वाढवा, मी तुम्हाला इथं नक्कीच आवाहन करेल. मी आणि माझी मिसेस दोघे आम्ही रोटरीमध्ये काम करतो. रोटरीमध्ये फॅमिली म्हणून काम करत असताना जो आनंद आहे तो खरोखर वेगळा आहे. तर मी आपल्याला आवाहन करतो की एक फॅमिली म्हणजे वुमन इन रोटरी किंवा महिलांची संख्या रोटरीमध्ये नक्कीच वाढवा. प्रत्येक मेंबरचा रिस्पेक्ट करा. प्रत्येक मेंबरला हा माझा क्लब आहे ओनरशिप द्या. तर रोटरी क्लब ऑफ तुमच्या मुखेड सिटीची नक्कीच संख्या, एक व्हायब्रंट क्लब, एक फेलोशिप असणारा क्लब म्हणून नक्कीच तुमचा नावरूपास येईल. शेवटी मित्रांनो, जाताना मी डिस्ट्रिक्ट तर्फे आणि माझ्यातर्फे 2026-27च्या अध्यक्षांना आणि त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आलेलं आहात तसंच काम 2026-27 साठी आपण क्रिएटिंग लास्टिंग इम्पॅक्ट असं शाश्वत काम यावर्षी आपण कराल. आणि 2025-26 मध्ये जेवढं काम झालं आहे त्याच्यापेक्षा काकणभर सरस काम आपण कराल. आणि आपल्या क्लबचं, मुखेड सिटीचं नाव अतिशय डिस्ट्रिक्टमध्ये एक मोठ्या ह्याच्यावर एक वेगळा क्लब म्हणून, व्हायब्रंट क्लब म्हणून 2026-27 मध्ये न्याल. यासाठी मी तुम्हाला तुमचं आधी अभिनंदन करतो 2026-27 साठी आणि शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम आपल्या एरियामध्ये, मुखेड शहरामध्ये, मुखेड रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचा आपण कराल ही आपल्याकडनं विश्वास, अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर. आता मध्ये आपल्याला ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून आपल्याला परत मिळतात. सतीशजींनी आणखीन एक सांगितलं की पत्रकार बांधव या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आहेत.
पत्रकारांचं नेहमीच रोटरी क्लबवर हे प्रेम मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया असेल किंवा पेपरच्या माध्यमातून असेल, या पदग्रहण समारंभाची सुद्धा बातमी जवळपास 15 ते 20 पेपरला आलेली आहे. त्या सर्व पत्रकाराचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळेच माझे मित्र आहेत, माझेच म्हणण्यापेक्षा सगळ्यांचेच ते मित्र आहेत. खूप छान सविस्तर माहिती आपण या ठिकाणी दिलात सर. यानंतर रोटरीयन डॉक्टर श्रीहरी बुडगमवार सर यांना अशी विनंती करतो की ज्यांच्या हस्ते दिव्य सान्निध्यामध्ये आपण हा पदग्रहण समारंभ संपन्न केला, असे नामदेवजी महाराज यांचा सन्मान करावा. रोटरीची एक प्रथा आहे की ज्यांचं योगदान मागील वर्षामध्ये मोलाचं ठरलेलं असते, अशांचा या ठिकाणी सन्मान करत असतो. प्रथमतः नामदेवजी महाराज दापकेकर यांच्या आशीर्वाद मिळाले याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी नूतन अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी बुडगमवार हे करत आहेत. यानंतर रोटरीयन पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028 ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, असे रोटरीयन सतीशजी लोणीकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. रोटरीयन पवन पोद्दार. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028-29 चे रोटरीयन सतीशजी लोणीकर यांचा गौरव सन्मान या ठिकाणी पवन पोद्दार हे विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन या ठिकाणी करत आहेत. यानंतर आमच्या क्लबचे असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील यांचाही सन्मान पवन पोद्दार यांनी करावा. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरचे सदस्य तसा आमच्या क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सांग काय पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की आपण असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील यांचा सन्मान करावा. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरचे पास्ट प्रेसिडेंट यावर्षीचे असिस्टंट गव्हर्नर शिवशंकर पाटील यांचा सन्मान पवन पोद्दार करतील. यानंतर नूतन अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी बुडगमवार यांना अशी विनंती करतो की आपले उपप्रांतपाल रोटरीयन प्राध्यापक संजय पाटील यांचा सन्मान करावा. डॉक्टर श्रीहरी बुडगमवार सर यांना अशी विनंती करतो की आपण उपप्रांतपाल रोटरीयन संजय पाटील यांचा सन्मान करावा. प्रांतपाल रोटरीयन सतीशजी लोणीकर यांनी आपल्या मनोगतामध्ये नवीन सभासद हे रोटरी क्लबमध्ये आले पाहिजेत असा, तरी मी प्राध्यापक विरेश कुंटेवाड यांना अशी विनंती करतो की आपण रोटरी क्लब ऑफ मुक्कटचे सदस्यत्व स्वीकारल्याबद्दल आपला सन्मान स्वीकारावा. आता रोटरीयन म्हणायला हरकत नाही. रोटरीयन प्राध्यापक विरेश कुंटेवाड हे हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत. अतिशय तळमळीनं ते विद्यार्थ्याला शिकवत असतात. स्वाध्यायाच्या कार्यामध्ये सुद्धा ते सक्रिय कार्यरत असतात. असे विरेश कुंटेवाड यांचं या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मुक्केड सिटीमध्ये त्यांचं स्वागत आहे. मागील वर्षाचा कार्यकाळ हा अतिशय सक्षमपणे सांभाळणारे
आणि 2025-26 होतं म्हणून 26-30चे अध्यक्ष डॉक्टर श्रीहरी बुडगमवार हे होऊ शकले. डॉक्टर श्रीहरी बुडगमवार यांना अशी विनंती करतो की पास्ट प्रेसिडेंट रोटरियन हरिभक्त परायण प्राध्यापक उमाकांत महाराज पद्मवार यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर नूतन सचिव पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की मागील वर्षीचे सचिवाचे प्रतिनिधी रोटरियन प्राध्यापक विजयकुमार जाधव यांचा सन्मान करावा. नूतन सचिव पवन पोद्दार यांना अशी विनंती की आपण रोटरियन प्राध्यापक संजीव रेड्डी यांचे परम मित्र आणि या ठिकाणी त्यांचा पदभार देण्यासाठी म्हणून प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक विजय जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सर्व उपस्थितांना मी विनंती करू इच्छितो की कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी सुरुची भोजनाचा आस्वाद आपण घेतल्याशिवाय जाऊ नये अशी अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती. यानंतर आभार व्यक्त करतील आणि आभाराच्या नंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होईल. मी रोटरियन पवन पोद्दार यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावा. रोटरी क्लब मुखेड सिटी यातर्फे आज जो पदग्रहण सोहळा कार्यक्रम संपन्न होत आहे, सर्वप्रथम मी मावळते अध्यक्ष उमाकांत पद्मवार सर तसेच सचिव संजीव रेड्डी सर या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित नसल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून जाधव सर या दोघांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. त्यांनी पद सोडल्यामुळे आम्हाला पद मिळालं, त्यांचे खूप आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आशीर्वाद देण्यासाठी आज गुरुपौर्णिमा हे औचित्य साधून आमचं काय तर भाग्य अध्यक्ष सरांचं माझं गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण नामदेव महाराज दापकेकर हे या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होऊन यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच या वर्षीचे DG जयेश पटेल सर आहेत, पण आम्ही पुढचे वर्ष त्या पुढच्या वर्षी असलेले म्हणजे अपडेट असलेले सत्यजी लोणीकर सर यांना आमंत्रित केलं. त्यांनी एका आमच्या फोनला होकार दिला. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. त्यांचाही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर AG असलेले आमचे शिवशंकर पाटील सर, AG संजय पाटील सर यांचाही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर मंडळी, पत्रकार बांधव, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र या सर्व क्षेत्रातून आलेले सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. यानंतर लगेच सुरूची भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केली आहे, तरी सर्वांनी आस्वाद घेऊन जावे. धन्यवाद. सर्वांना विनंती की आपण राष्ट्रगीतासाठी उभं टाकावं. राष्ट्रगीतानंतर नूतन अध्यक्ष व सचिवाचा बरेच जण या ठिकाणी सन्मान करणार आहेत, त्यांच्यासाठी ती मी विनंती करतो. एक साथ सावधान हो गए, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे
भारत माता की, भारत माता की. सर्व उपस्थितांना मान्यवरांना विनंती करतो की आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. बेटमोगरा येथून मुद्दा